नमस्कार. एका आयुष्यात म्हणजे आयुष्य एकच, पण एका आयुष्यात अनेक आयुष्य जगणारं एक व्यक्तिमत्व, त्यांना आपण म्हणू की जीवनाचा अत्यंत रसिकतेने आस्वाद घेणारं. आपले फार गैरसमज असतात. म्हणजे जो आस्तिक माणूस असतो तो खूप मृदू असतो आणि जो नास्तिक असतो तो थोडा कठोर असतो आणि कर्कश असतो. परंतु नास्तिकता ही काही नकारार्थी नाही. नास्तिकतेला नकाराच्या दिशेने न पाहता तिला आत्मीयतेच्या दिशेने पाहणारं असं एक व्यक्तिमत्व आणि जे बुद्धी प्रामाण्यवादी आहे, डॉक्टर शरद अभ्यंकर. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. कालच तुमच्या वयाला 90 वर्ष पूर्ण झाली आणि वाईच्या जवळपास एक 4-5, मग त्या शैक्षणिक असो औद्योगिक असो अशा सगळ्या संस्थांनी मिळून तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर गिरीश ओकांच्या हस्ते प्रदान केला. मला गंमत वाटली की त्या कार्यक्रमाला पत्रिकेमध्ये लिहिलेलं होतं अर्थात की कोणतंही शाल, फूल, श्रीफळ, भेट कोणीही काही आणू नये. आणायची असल्यास ते सगळं ग्रंथालयात जमा होईल. आणि दुसरी गोष्ट होती, तुम्ही स्वतः जवळपास 200 पुस्तकं घेऊन गेलात आणि ही पुस्तकं तिथे असलेल्या सर्व श्रोत्यांना दिली. कालचा दिवस संस्मरणीय, पण आमच्या दृष्टीने एक वाचक म्हणून सर्वात उत्तम दिवस म्हणेल मी वाचकाच्या दृष्टीने तो असा, जेव्हा तुमचं पुस्तक भारतातील प्रमुख धर्म सच्च्या भूमिकेतून घडवलेला धर्मपरिचय आणि धर्मचिकित्सा करणारं हे पुस्तक तुम्हाला मुळात लिहावंसं का वाटलं? मी काय धर्माचा अभ्यासक नाही किंवा कोणी तत्वचिंतक किंवा मोठा विद्वान किंवा पंडित नाही, पण एक सर्वसामान्य थोडा जिज्ञासू माणूस आणि जे काही आपल्याला समजलेलं असेल किंवा पटलं असेल ते लोकांना समजावून देण्याचा प्रयत्न करावा अशी दडपण मी करणार. मग ते लेखनातून असतो, व्याख्यानातून असो, चर्चासत्रातून असो. तर ज्या वेळेला विविध धर्मासंबंधी वाचनात येतं, प्रत्यक्ष पाहण्यात येतं, अनुभवायला मिळतं किंवा या धर्माच्या नावावर बरेच चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी चाललेल्या दिसतात, त्यावेळेला असं सहज म्हणत येतं की बाबा नेमकं सगळ्या लोकांच्या विचाराचा पगडा घेणारी ही की जबरदस्त विचारसरणी काय आहे नेमकी, काय एवढे लोक त्याच्या आहारी जातात असं मी म्हणेन. कारण किंवा भक्त होतात किंवा त्याचे अनुयायी बनतात. तर म्हणून मी जे आत्तापर्यंत वाचन केलं होतं त्यात थोडी भर घालून विविध धर्मांची माहिती मिळवायला सुरुवात केली. तर असं लक्षात आलं की आपल्याला अन्य धर्मासंबंधी फारच कमी माहिती असते. असली तर गैरमाहिती पुष्कळ असते. त्याच्याबद्दल बरेचसे गैरसमज असतात, की ठाम कल्पना असतात. आणि याउलट आपल्या धर्माबद्दल मात्र खूप जालिम कल्पना असतात की आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे आणि चांगला आहे. पण खरं जर त्याला काही विचारलेत प्रश्न तर त्याच्या धर्माबद्दलही त्याला काही माहीत नसते. खरं. म्हणजे मी त्याच्यात एक उदाहरण दिलं आहे की समजा तुम्ही आठवड्याच्या बाजारात गेलात एका मध्यम गावातल्या आणि तिथले 10 रॅन्डम लोक जमा केलेत हिंदू धर्माचे आणि त्यांना विचारलं की 4 वेदाची नावं सांगा किंवा वेद कोणी लिहिले किंवा गायत्री मंत्र म्हणून दाखवा किंवा तुमच्या भागातले जे शंकराचार्य असतील त्यांचं नाव सांगा. 4 पीठं सांगा शंकराचार्याची कुठली. तर ते माझी खात्री आहे की ते 10 लोक निवडले त्यातले एकालाही ही सगळी उत्तर प्रॉपर देणार नाहीत. म्हणजे ही जी आपण अगदी आपल्या धर्माची बेसिक माहिती म्हणू ही सुद्धा नसते. पण उद्या कुठे दंगल झाली
की अरे बाबा त्या मंदिरातली मूर्तीचा कोणतरी अपमान केला किंवा काहीतरी ते पावित्र्य भंग केला. बरोबर आहे. तर हे सगळे त्या धर्माबद्दल काही माहीत नसणारे लोक तिथे धावून जातील आणि तो जर अन्य धर्मी असला तरी त्याला तुडवून काढतील आणि दंगली सुरू होतील. तर असा हा धर्माबद्दल असणारा अभिमान हा बरेच वेळा वृथाभिमान आहे आणि त्याला काही पाया नसतो, काही अभ्यास नसतो असं मला वाटलं. अर्थात मी काही अशा तऱ्हेचं ग्रंथ लिहिणे का मग अशी म्हटल्याप्रमाणे विद्वान किंवा नाही, तर मी एक विनंती की मी माझ्या लगेच मनात आलं की असा विषय लिहायला किंवा याच्यावरचा ग्रंथ सिद्ध करायला लक्ष्मणशास्त्री जोशी हे एकमेव व्यक्तिमत्व असं होतं की ज्यांचा सगळ्या धर्माचा तत्त्वज्ञानाचा आधुनिक सगळ्या ह्याच्या गोष्टीचा अभ्यास होता की तो मी गमत म्हणून एक उदाहरण सांगतो की शास्त्रीजींचं, म्हणजे त्यांचं किती व्यासंग मोठं होतं याची कल्पना येईल तुम्हाला. तर ते एक वक्ता आला होता वाईट आणि चांगलं भाषण होतं, म्हणजे तोही असा विद्वान होता शिकला, पण तो कुठला तरी जुना संस्कृत श्लोक तो उद्धृत करायचा होता वेदातला का कुठला मला नेमकं माहीत नाही, पण तो अडखळला. त्याला अचानक पुढचं काय आठवेना. शास्त्रीजी अध्यक्ष होत्या कारण म्हणजे त्याने त्याला पुढच्या ओळी गेला की ह्या ओळी अशा आहेत आणि ते अगदी जुन्या काळातलं आलं. आधुनिक काळातलं म्हणजे एकदम साम्यवाद याच्याबद्दलचं भाषण होतं आणि तो अमुक अमुक हे विधान किंवा हा सिद्धांत हा मार्क्सनी मांडलेला आहे. तर तेव्हा त्याने हळूच त्याला थांबवलं. हो मार्क्स का नाही म्हणले, हेगेलच आहे. तर हे इतका बारीक अभ्यास आणि त्याची स्मरणशक्ती त्यांची प्रश्न नाही अप्रतिम होती. त्यामुळे त्यांनी या विषयावर निश्चित चांगलं पुस्तक लिहिलं असतं, असं बॅलन्स लिहिलं असतं. आणि त्यांची जी मग आता ते नाहीत, मग आता दुसरं कोण नाही करू शकेल. मग माझ्या डोळ्यापुढं नाव आलं सरोजा भाटे. त्या संस्कृत पंडित आहेत आणि त्या भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर मी मुख्य बरेच वर्ष होत्या. आता सध्या प्राथमिक शाळेच्या आमच्या त्या अध्यक्ष आहेत. तर मी त्यांना विचारलं, म्हटलं असं असं माझ्या डोक्यात विचार आहे, तर तुम्ही कराल का? तर त्या म्हणचे मला एक कुठले जमायला याला म्हणले खूप प्रत्येक धर्माचा अभ्यास करायला पाहिजे, त्याचे सगळे पुराण ग्रंथ असतील ते वाचायला पाहिजेत आणि ते तिथले धर्म पाळणारे लोक त्याचे धर्माचे प्रतिनिधी किंवा धर्मगुरू यांच्या मुलाखती घ्यायला पाहिजेत. आणि तर म्हटलं आता हे माझ्या वयात त्यावेळेला 88 वय होतं माझं. म्हटलं हे काही होणं शक्य नाही. तर आपण म्हटलं असं करावं की सगळ्या धर्माची माहिती एकत्र घ्यायचं, छोटंसं गाईड जसं असतं तसं म्हटलं या बाबतीत करावं आणि ते सुद्धा साध्या सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांना समजेल असं काहीतरी खुमासदार असे मधनं पेरणी करत असं पुस्तक लिहिलं तर ते चांगलं होईल अशी कल्पना केली. हे पुस्तक छोटेखानी आहे डॉक्टर, 200 पानाचं पुस्तक आहे आणि तुम्ही समर्पित केलेलं आहे देव न मानणारा माणूस बाबा आमटे यांना हे पुस्तक समर्पित केले. त्यामुळे आत्ता जे तुम्ही सरोजा भाटे आणि आत्ता आपण जे बोलत होतो त्याच्यातनं परत एक असा आला की तर्कतीर्थ जोशी म्हणजे लक्ष्मणशास्त्री जोशी तुम्ही स्वतः अर्थातच वाईचे आणि त्यांच्याच स्कूल आपण म्हणूया, म्हणजे लक्ष्मणशास्त्री जोशी स्कूल किंवा या वाई प्राज्ञपाठ्य शाळेचे तुम्ही स्वतः देखील विश्वस्त होता. पण विषय निघतो जेव्हा देव न मानणारा माणूस बाबा आमटे यांना समर्पित असं पुस्तक येतं. तर देवाला न मानणं म्हणजे हा निरीश्वरवाद आहे का, हा पहिला प्रश्न. आणि आपण म्हणतो की प्रत्येक माणूस, तुम्ही तर स्वतः नास्तिक आहात आणि जन्माला येणारा प्रत्येक माणूस पहिल्यांदा नास्तिकच असतो. तर मग आस्तिक, नास्तिक आणि आपण म्हटल्याप्रमाणे अन्ययवाद असं म्हणूया किंवा मग बुद्धिप्रामाण्यवाद, त्या तिघांबद्दल नेमका काय भाग आहे, आस्तिक नास्तिक? बरं, तुम्ही जो वाद शब्द वापरला सुरुवातीला, बुद्धिप्रामाण्य, कसला वाद म्हणणार? बुद्धिप्रामाण्यवाद. तो नाही, हे निरीश्वरवाद. ईश्वर निरीश्वरवाद
तर निरीश्वरवाद वगैरे असे मोठे शब्द वापरायचं काय कारण नाही. अच्छा, साधं सोपं. तर हा साधं सोपं म्हणजे देव आहे, काही देव लोक नाही. एक कुठली तरी अज्ञात शक्ती हो. आहे आणि ती आपल्या सर्व जगाचा कारभार चालवते आणि आपलं स्वतःचं सुद्धा बलपूर्वक आणि त्याच्यात ताकद असते बरोबर आहे. आणि ती प्रार्थना केली तर प्रसन्न होते आणि जो त्याच्या काहीतरी मर्जीविरुद्ध वागेल किंवा काही अपमान केल त्याला ते शासन करते. असं जी समजत असते ती मानणारे ते आस्तिक आणि ती न मानणारे ते नास्तिक. त्याच्यात म्हणजे विचारसरणी मोठं ते तत्वज्ञान काही नसतं. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे लोक फार अल्पसंख्येने असतात आणि मुख्य म्हणजे ते त्यांचं जे काय म्हणणं असेल ते शांतपणाने मांडतात. बरोबर. कोणी नास्तिक लोकांनी मोर्चा काढलाय आणि सगळी देवळं हटाव वगैरे अशी मागणी केली असं काही नाही. ते आपले त्यांचा विचार आहे. फार तर कोणी इतरांना पटावा म्हणून तो म्हणतो सौम्यपणाने आणि फार त्याच्याशी हिंस्र किंवा असे काही तरी प्रकार करत नाही, कायदा मोडत नाही की नाही. तर त्यामुळे ते लोकांनी डोळ्यापुढे येत नाही. जो कोणी दंगली घडवून म्हणतो लगेच प्रसिद्ध होतो. आपण म्हणजे एकदम साधा आपण त्याची मांडणी केली तर देव आहे मानणारे आस्तिक, देव नाही असं मानणारे नास्तिक. मग धर्म ही जी संकल्पना आहे ती याच्याशी जोडली गेलेली आहे का परमेश्वराशी किंवा देवाशी? कारण याच की 90% धर्म जगातले हे कोणती परमेश्वर व्यक्ती आहे आणि ती हे जग चालवते आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा मी तुम्हाला सांगतो आणि तो योग्य आहे असं ते धर्मसंस्थापक हे प्रत्येक वेळी सांगत असतात. आणि तेव्हा हे त्यांचं 100% त्यांना मान्य असतं. एक फक्त धर्म असा आहे बौद्ध धर्म जो देव काही मानत नाही. आणि म्हणजे आता तुम्ही जे तर्कतीर्थांचं बोलत होता तर ह्या पुस्तकात पण तुम्ही असं म्हटलेलं आहे की तर्कतीर्थांना तुम्ही विचारलं की धर्माच्या संदर्भामध्ये आदर्श धर्म कोणता, त्यांनी फार छान उत्तर दिलं. काय म्हणाले होते ते? मी म्हणते सध्या जे प्रचलित धर्म जगात आहेत त्याचा तुम्हाला आदर्श कुठला वाटतो? त्याने क्षणभरीने थांबता उत्तर दिलं कुठलाही नाही. आणि जर तुम्ही विचारलं आणि पुढे त्यांनी तरी तुम्ही मला विचारलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला परिष्कृत बौद्ध धर्म तो मी सगळ्यात योग्य असं मानेन. आणि त्याचं कारण असं की तो धर्म विज्ञानवादावर आणि मानवतावर आधारलेला आहे. आणि मी दरवेळेला कुठलाही हा विज्ञानाविषयी किंवा अशा वादासंबंधी लेख लिहिला तर ते शेवटी लिहिलं की विज्ञान म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद या गोष्टीवर आधारित जीवन तुम्ही जगा. कुठल्याही धर्माची किंवा देवाची तुम्हाला जरूर नाही. आणि ते मी स्वतःच दुसरं केलंय. पण आपण जेव्हा असं म्हणतो, तुम्ही आता बघा 90s हे पुस्तक लिहित आहात त्यामुळे तुमच्या मनामध्ये हा सगळा विचार हा पूर्णपणे पहिल्यापासून अत्यंत ज्याला आपण क्लॅरिटी म्हणतो तर अत्यंत स्वच्छतेने तो होता विचार. पण नास्तिक जे लोक होते की ज्यांचा देवावरती विश्वास नाही, विज्ञानपूर्व कालखंडात पण असे लोकांची संख्या होतीच की, असं नाही आहे. तुम्ही आत्ता जो विज्ञानवाद वगैरे म्हणाला तर त्याच्यापूर्वी सुद्धा अशी होती. म्हणजे बघा नीत्शे असेल, रसेल असेल, मिल असेल, तर या सर्वांची आत्ताच काय डॉक्टर शंतनू अभ्यंकरांनी जे पुस्तक लिहिले रिचर्ड डॉकिन्सचं तिथपर्यंत जर आपण घेतला तर या सगळ्यांनी म्हणजे आपल्याला ख्रिस्तपूर्व काहींच्या बाबतीत बोलायचं झालं तर एपिक्युरस सारखं घेता येतो ग्रीक तत्त्वज्ञ, तर त्यांनी तर ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकापासूनच देवावरती विश्वास नाही असं सांगत मांडणी केलेली होती. तर मला असं वाटतं की तुमचा संपूर्ण जे पुस्तक आहे ते सरळ साधं आहे. म्हणजे जे तुम्ही आत्ता म्हणालात की तुम्ही स्वतः कोणी काही धर्माचे फार अभ्यास केलेले वगैरे असं नाही, पण तुम्हाला असं वाटतं की या विचारांना कोणी ना कोणी वाचकांनी हे किमान वाचायला तर पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल. पण आत्ता तुम्ही म्हणालात की देवावरती विश्वास नसणं तर प्रत्येकाला आजच्या काळात नाही असं पटत. म्हणजे माझ्या मनात भीती असते, श्रद्धा आणि भीती, आणि ह्याचा सगळ्याचा काय संबंध असतो हे मला सांगा. सांगतो. आता तुम्हाला याचं
दोन शब्द उत्तर द्यायचं. हो मग ही श्रद्धा काय, भक्ती काय, ईश्वर मानणं काय, हां या सगळ्या गोष्टी माणसाच्या आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टीमुळे येतात. हां. एक म्हणजे लोभ आणि दुसरं म्हणजे भीती. लोभ आणि भीती. हा, की आपल्याला आहे त्याच्यापेक्षा चांगलं मिळावं, अच्छा. हे लोभ. हो. आणि आहे ते जाऊ नये ही भीती. हां हां. हा, म्हणजे मग देवप्पा मला आरोग्य दे रे, मला संपत्ती दे रे, हां. मला मुलं बाळ माझी मोठी चांगली होऊ देत, हां. मला दीर्घायुष्य लाभू दे, असे सगळे म्हणजे या प्रलोभन. हा तर लोभामुळे असतात. हां आणि आपलं हे काहीतरी अपघात होणार नाही ना, हां. काही अचानक संकट येणार नाही ना, काही आर्थिक आपत्ती ओढवणार नाही, ही सगळी भीती मला असते. ओके. त्यामुळे तो अशा कुठल्या तरी अदृश्य शक्तीला शरण जातो की जी सगळ्यात थोर आहे आणि जी सगळ्यात काही करू शकते, तुम्हाला मदत करू शकते, तुमचा नाश करू शकते. आणि त्याची जर आपण भक्ती केली किंवा त्याची प्रार्थना केली तर आपल्याला याच्यापासून सुरक्षितता लाभेल. अच्छा. असं बसतं. आणि आज सगळे आमची चर्चा झाली किंवा बरेच वेळा मी असं सांगतो हां. की या सगळ्या गोष्टी, फलत ज्योतिष काय किंवा असे देवभक्ती काय किंवा नवस करणं काय, हे दुबळ्या मनाला तात्पुरता आधार, एवढा फक्त याचा उपयोग असतो, बाकी शून्य उपयोग येतं. की तो मला असं म्हणजे एक ज्योतिष होते आणि बघितली आणि त्यांच्याकडे मी अशी चर्चा करायला गेलो होतो. तर त्यांच्याकडे एक माणूस आला, ते प्रश्न ज्योतिष हा एक पर्याय असतो, प्रश्न त्याने विचारायचा आणि तो पंचांग बघून काहीतरी करून तो सांगतो. तर तो माणूस विचारायला आला की माझा मुलगा त्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षेला बसला आहे, नेव्हीत जाण्याच्या का कुठल्या तरी, तर त्याच्यात तो पास होईल का मला तेवढं सांगा. तर त्याने ते पंचांग काढलं, काहीतरी बघितले आणि त्याला सांगितलं हो होईल पास म्हणलं. तर तो खुश झाला आणि गेला. मी त्यांना म्हटलं हे तुम्ही कसं काय सांगितलं म्हणलं, तर कुठली ती परीक्षा घरचाऱ्यांचा काय संबंध त्याच्याशी. तर त्यांनी सांगितलं त्यांचे काय जे आडखे असतात ते म्हणाले प्रश्न ज्योतिष हा शब्द त्यांनीच मला सांगितलं. म्हणलं असं असतं. मग तो ज्या वेळेस त्यांनी तो प्रश्न विचारला त्यावेळेचे स्थिती बघायची आणि ज्यावेळेस ती घटना घडली असेल ती परीक्षा केव्हा झाली त्या आणि त्याचा योग्य संबंध असेल तर तो पास होईल, नसेल तर तो अशी थेरी होती. आता पूर्व कोणी केलेली नाही. आणि या सगळ्या धर्मविषयक कल्पना हे माझ्या कल्पनेमुळे आता या माणसाच्या मनात भीती होती काय होईल मुलाचं, चालेल का नाही, ही जी काळजी असते त्यापोटी त्याने हे केलेलं असतं. बरोबर आहे. आणि कित्येक जण मी बाबा नवीन धंदा सुरू करतोय, मला यश मिळेल का नाही, मी निवडणुकीला उभा राहतोय, मला हे येईल का नाही, असे त्याच्या या सगळ्या अंधश्रद्धा मग त्यातून फोफवतात की अशा लोक हे त्यांच्या बरोबर वगैरे बनतात. पण म्हणजे असं तुम्ही या प्रत्येक धर्माबद्दल जवळपास 9 धर्माबद्दल याच्यात लिहिलेलं आहे. तर आता आपण बोलतोय या धर्माबद्दलची जी कर्मकांड आहे, धर्माबद्दलच्या गैरसमजुती ज्या आहेत, तर हिंदू धर्माविषयीचं तुमच्या याच्यामध्ये एक विवेचन आहे. तर हा धर्म त्याच्याबद्दल मला सांगा. म्हणजे बघा एका ठिकाणी असं तर लिहिलेलं आहे की आपल्या वेदसंहितेमध्ये कुठेही पूजेच्या बद्दल लिहिलेलं नाही, पण तरीसुद्धा पूजेच्या शिवाय आपलं चालतच नाही. तर मग हे जे नव्हतं आर्य द्रविड किंवा तिथे देवतांची जी सुद्धा माहिती मिळते ती सुद्धा आश्चर्य म्हणजे व्यक्त करणारी आहे की तुम्ही एका ठिकाणी आपल्या प्रत्येक परमेश्वराला, ज्यांना आपण म्हणतो ते सगळे द्रविड यांच्याकडनं संस्कृतीमधनं आलेले, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. सांगतो ना, हे हिंदू धर्माच्या बराचसा असा व कुठल्याही गोष्टी जर केला तर आम्ही कॉलेजमध्ये असताना आमचे एक प्राध्यापक होते, ते सांगायचे इट बॉइल्स डाऊन टू जिओग्राफी. तर आता या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर आर्य हे ज्या वेळेला बटक्या टोळ्या आणि गुरांचे कळप घेऊन त्या गवताळ भागात उत्तर ध्रुव आणि विषुवृत्ताच्या मधल्या गवताळ पट्ट्यात फिरत होते सगळीकडे, त्यावेळेचे त्यांचे विचार, त्यांचे उत्सव, त्यांचे सण किंवा काय हे अगदी वेगळ्या प्रकारचे होते. बरोबर आहे. असं आहे की माणसाला स्थिरता असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी निर्माण होत नाहीत. करेक्ट. तर ते त्यांना घरचं आणायचं, ते यायचे.
नंतर असं करत करत ते भारतात पोचले. भारतात आल्यानंतर त्यांना इथं स्थिरता लाभली. अच्छा. ते एका ठिकाणी राहायला लागले. मग त्यांनी घर बांधली, मग त्यांनी नगर बसवली. ओके. आणि इथं या आर्यपूर्व काळात सुद्धा इथं उत्कृष्ट व्यवस्था ती वस्ती आणि लोकांची हो. समृद्धी होती. त्या सगळ्याचा त्यांना फायदा घेतला. बरोबर. त्यांचे आक्रमण जोरदार असल्यामुळे त्या जोरावर त्यांनी इथली राजे ताब्यात घेतली. ओके. संपत्ती खूप मिळवली. बर. आणि मग ज्या मूळ कल्पना त्यांच्या वेदात कधी नव्हत्या. हां हां. वेदात काय पाहिलं मी तसं हो. फार अभ्यासाने गेल्यामुळे वाचलंय थोडंफार, ठीक. की अनेक निर्णय देवतांच्या प्रार्थना आहेत. हो. आणि त्यात एक वाऱ्याचा देव एक पर्जन्य देव आहे आणि कुणा हो. बुद्धीचा देव आहे, बरोबर. अशा सगळे. आणि त्यात तुम्ही मग आम्हाला प्रसन्न व्हा हां. आणि आम्हाला अमुक दे तमुक दे, म्हणजे या मागण्या त्या परमेश्वराची स्तुती हो. आणि डिमांड, या दोन गोष्टी त्याच्यात. आता जेव्हा स्थिरता आली हां. मग या सगळ्या गोष्टी त्यांना सुचायला लागल्या की अच्छा. मी देव म्हणजे काहीतरी असं पॉवरफुल गोष्ट आहे. मग त्याला ओके. हातात शस्त्र पाहिजे, मग 4 हात पाहिजे त्याला. म्हणजे आणि देव हा माणसानेच तयार केलेला आहे. 100% हो. ते अतिशयोक्ती म्हणतो 101% वगैरे म्हणतात लोक, तसं सुद्धा म्हणून हरकत नाही. वाच कर. तर महिने असतात काय, पण हे शक्यतो ज्या गोष्टी घडत गेल्या त्या मागची कारण परंपरा कशी असावी अच्छा. असं एक तर्क लढवलेला, बर. की ते आर्य आणि पूर्वीचे वेदपूर्व काळातली भारतातली संस्कृती हे जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांना त्यांचं हे पटायला लागलं. किंवा आपली जी आपण शक्ती मानतोय देवता, त्यांचं काहीतरी स्थिर असं रूप असलं पाहिजे, त्यांचं अच्छा. देवालय असलं पाहिजे, त्यांना प्रार्थना डायरेक्ट त्यांच्यासमोर केली पाहिजे. असं करता करता मग ते देव निर्माण झाला, मग त्याची पूजा निर्माण झाली, मग त्याची प्रार्थना निर्माण झाली. ओके. त्याला नैवेद्य, त्याला खुश करण्याकरता प्रयत्न, हां हां. आणि मग या देवापर्यंत जाण्याचा आदर्श मार्ग कुठला हा शोधायचा प्रयत्न म्हणजे धर्म. ओ. की सर्वात गोष्टीला उत्कृष्ट ते म्हणजे देव. बरोबर आहे. ह्या गीतेमध्ये विविध अध्याय आहे. हां. तर प्रत्येक गोष्टीला मी कसं श्रेय, म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीला जे उत्कृष्ट तत्व आहे ते परमेश्वर तू समज, असं त्याचा उलटा अर्थ मी घेतो. ओके. आणि त्यामुळे हे पर्स्यूट ऑफ एक्सलन्स म्हणजे उत्कृष्टत्वाचा ध्यास हे प्रत्येक माणसाचं ध्येय असलं पाहिजे. बहुतेक वेळा ते असतं सुद्धा, आहे त्याच्यापेक्षा चांगलं कसं आपल्या करता येईल का. आणि त्याकरता मग पूजा प्रार्थना हे त्या शक्तीला प्राप्त करून घेण्याकरता, आणि ते कशा कराव्यात, काय त्याची पद्धत असावी हे सांगणारी शिस्तबद्ध आचार पद्धती म्हणजे धर्म. अच्छा. पण म्हणजे पुढे ते कर्मकांड नंतर ती ही जी तुम्ही म्हणताय तशी, हिलाच धर्म हेच म्हटलं गेलं. तर म्हणजे हिंदू धर्माच्या मध्ये आपण जेव्हा असं म्हणतो की अशा वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि मग पुढे येणारी त्याच्याबद्दलची श्रद्धा, तर ते केवळ हिंदू धर्मातच आहे असं नाही, जवळपास सर्व धर्मांमध्ये या गोष्टी आलेल्या दिसतात. मग तुम्ही ज्या ज्यू असेल, ख्रिश्चन असेल, इस्लाम धर्म असेल, या सगळ्याच्यामध्ये तुम्ही म्हणता आहात. तर प्रश्न असा येतो की हा धर्मामध्ये पुस्तक वाचतानाही प्रामुख्याने दिसलं, स्त्रियांना अनन्वित छळलं गेलेलं. आता खरं तर असं व्हायला नको. हो. मग हे असं का झालेलं असावं? त्याला मग 2 कारण आहेत. हो. एक असा अनुभव लोकांना की निसर्गतःच स्त्री थोडी, म्हणजे कोणी असो हिंदू धर्मातली आता असं की थोडी नाजूक, थोडी दुर्बल आणि थोडी जास्त भावनाप्रधान. अच्छा. अशा तऱ्हेच असते. आणि त्या उलट पुरुषात जर दणकट, तर हार्श विचाराचा किंवा वर्तणुकीचा, हो. आणि चटकन ज्याच्या भावना, दयामाया वगैरे असं न जाणार, किंवा किरकोळ काय झालं तर बाई रडायला दाखवणार असा असतो. तर त्यामुळे आपण त्याच्यापेक्षा वरचढ आहोत, श्रेष्ठ आहोत, किंवा काही ताकदीने किंवा कशाने त्यापेक्षा ज्या ज्या काही क्रायटेरिया असतील त्यानुसार ही कमच चालले आणि आपण श्रेष्ठ आहोत. ओके. असे नैसर्गिक तेच त्याला समजून आलं.
बरेच वेळा असं दिसलं सुद्धा. चला आता चतुर्थ आलाय पळून जायला पाहिजे, मग ती माणसं बरोबर पडायची, बायका बिचारे एवढ्या जोरात पळू शकायचे त्या मग करायच्या, मग त्यांना सहाय्य केलं पाहिजे. मग त्यांना आणि नाहीच जर कोणाला जमलं तर मग ते राहू दे, मग त्याच्याकडे लक्ष दे, कारण आपला जीव वाचवणं महत्त्वाचं. अशा तऱ्हेने नैसर्गिक आले की मग त्या स्त्रीनी ते गुलामासारखंच राहिलं पाहिजे, तिने पतीची आज्ञा पाळली पाहिजे, तिने घरासंसाराच्या बाहेर कुठे लक्ष देता कामा नये, परक्या पुरुषाशी बोलता कामा नये, दरवाजानं वगैरे ते लांबत राहिलं. पण ही सगळी बंधनं तिला बंधनात ठेवण्याकरता अशा सगळे नियम आणि अटी आणि हे लादलं गेलं. आणि तुम्ही कर्मकांड म्हणताय ती वेगळी, ती त्या पण म्हणजे बघा की धर्माचे आचार विचार जे असतात. नाही म्हणजे तुमचंच एक वाक्य असं आहे की सर्व धर्मात विचार मात्र मानवतावादी, पण आचार मात्र विषमतावादी आहे. तर मग या सगळ्याच्या साठीच आपल्याला असं दिसतं की धर्म असं सांगतात की आपल्या सामर्थ्याच्या वाढीसाठी म्हणून बऱ्या वाईट तंत्राचा तिथे विचार केला गेला. हा विरोधाभासच आहे ना सगळीकडे. मग हा सर्व धर्मामध्ये मात्र तो आपल्याला दिसतो. म्हणजे धर्म म्हणतात खरं बोला, धर्म म्हणतात आईवडिलांची आज्ञा पाळा, धर्म म्हणतात नीतीने वागा, पण प्रत्यक्षातला एकही धर्म असा आपल्याला दिसत नाही. तर ते तुम्ही जे म्हणता आहात पुस्तक वाचत असताना प्रामुख्याने दिसतं. आणि मला असं वाटतं की इथे असलेले काही तरुणसुद्धा मुलं हे ऐकत असतील, पाहत असतील, तर त्यांच्याही मनात येतं की मग आता बघा नुकतंच नेपाळमध्ये जे काही झालेलं आहे त्याचा थोडासा धार्मिक याचा आपण एक भाग म्हणूया, कारण अमुक एक शाही उलथून टाकली जाते. पण दुसऱ्या बाजूला असं होतं की प्रत्येक काळामध्ये अशा रीतीने धर्माचं लिखित तत्त्वज्ञान वेगळं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा आचारातलं याच्यातलं हा वेगळा आहे. हा फरक तुम्ही स्वतः जेव्हा अभ्यास करत होतात तेव्हा तुम्हाला तर तो प्रामुख्याने जाणवला. तर तर्कतीर्थांचंच मगाचं उदाहरण घेतलं, ते म्हणाले होते की बौद्ध धर्म हा त्यातल्या त्यात ते म्हणाले की चांगला आहे. असा तुम्हाला स्वतःला आज काय वाटतं धर्माबद्दलचा विचार करताना? सांगतो ना हो की तर्कतीर्थांचं आणखीन एक वाक्य ते म्हणले की तत्वविचार अत्युच्च दर्जाचा, पण प्रत्यक्ष वागणूक मात्र अत्यंत अन्यायाची, विषमतेची. हा भेद प्रत्येक धर्मात आढळतो, पण तो हिंदू धर्मात प्रकर्षाने आढळतो. तर ते तुम्ही म्हणता तसं ते सगळ्या धर्मात नाही. आणि माझी अशी कल्पना त्यातल्यात बौद्ध धर्म किंवा जैन धर्म हे सौम्य अशा आपण समजू की जास्त अशा अग्रेसिव्ह किंवा हिंसर किंवा आक्रमक असे नसतात. पण त्या द्वादशवरांनी प्रस्तावना लिहिली आहे, त्याच्यात बौद्ध धर्म सुद्धा कसे अन्यायी आणि हे अत्याचार करणारे होते असंही लिहिलेलं आहे. पण तरी त्या धर्माचा बघा अफगाणिस्तान जपानपर्यंतचा प्रसार झालेला आहे. पण त्याचं म्हणजे प्रसार मात्र सगळीकडे, पण युद्धाच्या बाबतीतली ती युद्ध पण सांगतो. म्हणजे लोकांची अशी कल्पना असती की धर्माचा उपयोग लोकांना एकत्र ठेवण्याकरता, शांती निर्माण करण्याकरता, एकमेकात मैत्रीभाव, स्नेह किंवा दुसऱ्याला मदत करायची टेंडन्सी वाढण्याकरता होईल, अशी मुळात त्याचा हेतू असा असतो की सगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि हे जे सद्गुण असतात ते जोपासावेत. पण प्रत्यक्षात अनुभव आपल्याला सगळ्या धर्मांच्या बाबतीत विपरीत येतो की आता जपानने युद्ध सुरू केली, बरोबर ते सगळे बौद्ध धर्माचे होते, शांती संदेश. बघा ना, ज्या जर्मन लोकांनी ज्यू लोकांच्या प्रचंड अत्याचार केले, खरं ते जर्मन सगळे ख्रिस्ती धर्माचे, म्हणजे तो प्रेमाचा आणि दयेचा संदेश सांगणारा ख्रिस्ती सगळ्यात तो यांचा आदर्श. आणि हे सगळे जास्तीत जास्त अन्याय करणार ते हे जर्मन लोक. बरोबर. तर हा विरोधाभास नेहमी दिसतो आणि त्यामुळे धर्मापासून अमुक गोष्ट चांगली होईल, अमुक फायदा होईल अशी स्वप्नवत कल्पना आपली असते ती फार चुकीची आहे. काही विशेष त्या मानवी स्वभावाने म्हणजे बघा जेरुसलेममध्ये ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम या तिघही जणांचं जरी असलं तर आपण काय म्हणू की तिथे सर्व धर्म समभाव असला पाहिजे. पण सर्वाधिक ज्याला हिंसाचार म्हणू
तो तिथे झाला. अगदी काल परवा नुकत्याच बातमीमध्ये पण जेरुसलेममध्ये बेछूट गोळीबार झाल्याची आपण ती बातमी वाचलेली आहे. पण मला एक प्रश्न पडतो डॉक्टर, की धर्म हे ऑप्शन जर माझ्या हाताशीच नसलं तर मग माझ्या जगण्याचे पर्याय काय काय असू शकतील? पुष्कळच अगदी. आता एक गोष्ट अशी लक्षात घ्या की जन्मात कोणाला धर्म नसतो, बरोबर आहे, तो त्याच्यावर लादला जातो. बरोबर. ज्या आईबापाच्या पोटी आपण जन्म घेतो त्यांचा धर्म तुम्हाला स्वीकारावाच लागतो. याची आदर्श कल्पना महात्मा फुल्यांनी मांडली होती. 18व्या वर्षापर्यंत कोणाचाही कुठलाही धर्म असणार नाही. त्यानंतर त्याने धर्मांचा अभ्यास करावा आणि आपल्याला जो योग्य धर्म वाटतो तो स्वीकारावा. आणि त्यामुळे एका घरामध्ये आई मोहम्मदी पंथाची, वडील कीर्ती पंथाचा, तर मुलगा वैदिक पंथाचा, असं सुद्धा असू शकेल. आणि हा असणं आदर्श आहे. तर ते विचारपूर्वक धर्म स्वीकारला फार थोडे लोक आहेत. आणि जर असा कोणी स्वीकारला ना, आता ते रवण टिळक वगैरे लोक हा कीर्ती धर्म स्वीकारला त्यांनी, तो सगळ्यात अभ्यास करून तो योग्य वाटला म्हणून आपल्या धर्मातल्या त्यावेळेच्या प्रवृत्तीच्या त्यांना कशा वाटल्या म्हणून. पण त्यांना बाकीचे हिंदू धर्मातले लोक हा बाटला, हा भ्रष्ट झाला, हा अपवित्र झाला, असं सगळं त्याची अवहेलना करायची. त्याच्या पूर्ण हातचं पाणी प्यायचं नाही, त्याच्या जेवायचं नाही, अशा त्याचे बहिष्कार त्याला स्वीकारावे लागले. आणि त्या आता साधी गोष्ट आहे, त्या लोकमान्य टिळक त्या चहा प्यायला गेले त्या मिशनरी याच्यामध्ये, तर त्यांना सुद्धा ते प्रायश्चित्त घ्यायला लावलं. आणि तो इतका विद्वान आणि कणखर विचाराचा माणूस, पण तो काय असं म्हणू शकणार की नाही घेत मी किंवा काय प्रायश्चित्त करायला काय करायचं. म्हणजे ही चर्चा चालली आहे म्हणून मला असं वाटतं, म्हणजे तुमच्याचकडे आपण आता असं वळलो तर तुमच्या लहानपणी तुम्ही म्हणजे मोठे होत गेलात तसं तुमचं घर कसं होतं, तुमच्याकडचे सगळे असे हे विचार हे सगळे कसे आले त्याच्याबद्दल चांगलं प्रश्न आहे. की आमचं घर म्हणजे अगदी सनातनी म्हणता येईल अशा आमचे वडवडील होत्या. म्हणजे माझे आजोबा हे वैदिक विद्वान ब्राह्मण होते. ओके, बर. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे तसे असले तरी सुद्धा ते रॅशनल विचार करणारे होते आणि ते कुठल्याही गोष्टीच्या अभ्यासाला जास्त महत्त्व देणारे होते. एक उदाहरण मी सांगतो नेहमी लोकांना की एक विशिष्ट पोथी होती आणि त्याचा एक भाग त्या पोथीतला इथं कुठं कोणाकडे मिळत नव्हता आणि तो त्यांना पाहिजे होता. त्यांना कुठे सांगितलं की ती अशी पोथी त्या मद्रासला अमुक ठिकाणी आहे. तर ते त्यावेळेची कल्पना म्हणजे 1900 म्हणजे 1850च्या पुढची गोष्ट. तर इथून मद्रासला जाणं आणि हे इतकं अवघड, पण त्या याला न जमता ते मद्रासला गेले. तिथं त्यांनी ती पोथी मिळवली आणि ते एकच परत त्याची असल्यामुळे, ती दुर्मिळ असल्यामुळे ती स्वतः लिहून काढली आणि ते परत आले. तर हे तर त्यांच्या जिद्दीला आणि कष्टाला आणि याच्या शोध घ्यायचा याला सलाम. पण मी विचारलं त्या आमच्या जुन्या आजोबा काकाजी सांगायची गोष्ट की यांना म्हटलं तमिळ भाषा येत नाही, हिंदी येत नाही, इंग्लिश येत नाही. आणि त्या तमिळ लोकांना हिंदी येत नाही, इंग्रजी येत नाही, मराठी येत नाही, हे एकमेकांशी बोलले कसे. तर ते म्हणते सारी गोष्ट आहे, ते संस्कृतलाही बोलल्यावर म्हणजे इतकी संस्कृत होते, कमांड किंवा प्रभुत्व त्यांना होतं. असे ते ना माझे वडील वकील होते. ओके. आणि ते सुद्धा आजोबांचं एक उदाहरण सांगितलं राहिलं की मी म्हटलं ते जरी वेदाचे अभ्यासक असले तरी रॅशनल विचार करण्यात हे बायका तुळशीचं लग्न घरी लावायच्या आणि तयारी बियारी त्याची जोरात सुरू झाली तेवढे झाडा रुपयाची घेतली लग्न लावते लोक बंद करा. हे झाडा रुपयाची लग्न लावणं खोळेपण आहे किंवा काहीतरी वेड्यासारखी समजत. हे
ते स्वतः एवढे धर्मविधान वडील माझे वकील होते, पण ते सुद्धा त्या आपण ज्याला कुळधर्म कुळाचार म्हणू त्यानुसार ते काय असेल ते गोष्टी करत राहील. हो. पण त्यात स्वतः व्यावहारिक दृष्टी होती त्यांची. ते अच्छा. आता गणपती बसायला तो बढती यायचा आहे, हे बघ मला 11 वाजता कोर्टात जायचे, 10 मिनिटात तुझी पूजा आवडणार आहे का? ओके. तर तो बढती बिचारा हो वणी केलं 5 मिनिटात म्हणलं तर मी आवडतो. बापरे. अच्छा. त्या माझी आजोबा इथं वेदपाठ शाळा चालवायची, मी आता सांगितलं ते. हां. तर त्यांची बरीचशी शिष्य होती वाईतली, आणि त्यातले कोणी जे त्यावेळेचे आहेत असेल हो. ते त्या वडिलांच्याकडे यायचे. अहो ते उद्या अण्णांचं श्राद्ध, अण्णा म्हणायचे ना, हो, हो. त्यांचं श्राद्ध उद्या काय करत. हां, हां. तर ते कधी त्यांनी घरी श्राद्ध विद्ध केलं नाही. ते काय त्यांची दक्षिणा असेल त्या त्यांची देऊन टाक. त्या देऊन टाकायची, आणि जो खर्च बाकीचा तो जेवण घाला नाही घाला ते सगळे पैसे त्या पुण्याच्या वेदवाट शाळेत वाढवायचे. अरे वा. बर. त्यांचं ते म्हणणं की आपल्या आईवडिलांची स्मृती ठेवण्याकरता हा दिवस असतो. त्यांना ज्या आवडत्या गोष्टी असतात त्यांना ज्या जर असेल त्यात आपण हे घालणं चांगलं. अच्छा. म्हणजे या इंटरव्ह्यूचा बांगून नाही. नाही बरोबर आहे. पण म्हणजे आजोबा तुमचे वैदिक असा सगळा अभ्यास करणारे असे चांगले म्हणजे वडील वकील, वडील स्वतः एक ज्याला काय म्हणू ते दोघही जण रॅशनल थिंकरच असं म्हणता येईल. हां. पण कुळाचार आणि हा तुमच्याकडे पाळला जायचा. मग तुमचं लहानपण कसं घडलं? सांगतो ना. हे लहानपणी असे 2 प्रकार असतात त्यावेळेला आमच्या कुटुंब. एक म्हणजे देवाचं सगळं करणारे आणि अजिबात न करणारे. दुसरं म्हणजे त्या बाईची एखादी जर अशी ती देवाचं काही करायला नको मग असंच व्हायचं, असं ते शाब्द. तर तसं आमचं घर सगळं देवाचं सगळं म्हणजे इथे रोजची पूजा चालायची, रोजची गणपती बसवला जायचा, आरती केली काय मधनं ते आमचे काका होते ते रोज वैश्वदेव म्हणजे तो छोटासा यांनी गेल्याशिवाय जेवायला बसायचे नाही. बापरे. तर ते वैश्वदेवाचं सगळं ते भात लागायचं, त्याला तो करावं लागायचं त्या बायकांना. त्याला ते कुंड असं तांब्याचं असं तो उलट्या पिरामिड या करायचं, ते त्याच्यात हे पेटवायचं गोऱ्या वगैरे अग्नी, आणि त्याची पूजा करून त्याच्या भाताची आहुती देऊन मग जेवायला मिळेल. म्हणजे हे सगळं तुम्ही लहान असताना हे सगळं पाहिलेलं होता. आम्ही. आणि नंतर शाळेमध्ये असताना मी वाचनाचं बरंचसं मला नाद होता. ओके. त्यावेळी मी असं दुबळा पतला होतो अंगाने, दृष्टीकोन थोडी आद होती, त्यामुळे या बाकीचे मुलांचे जे धकाधकीचे खेळ चालायचे त्याच्यात मला भाग घ्यायचा. मग मी त्या लायब्ररीत 2 बसायचो. आणि ते लायब्ररी आमच्या घरात शेजारी होती, आणि वडील माझ्या लायब्ररीचे सेक्रेटरी होते, म्हणजे मुख्य बरेच वर्ष. त्यांनी ते खूप सुधारणा घडवून सगळं तुम्ही वाईबद्दलच बोलता. आणि मग तिथे वाचनामध्ये अशा गोष्टी किर्लोस्कर मासिक तेव्हा निघायचं, आणि त्याच्यामध्ये त्या महाराष्ट्रात जी बुवाबाई जलऊत आला होता त्याच्या विरुद्ध लेखन, ते कोणते केडगावचे महाराज होते आणि ते अशी काय की ते बायकांना नादी लावायचे वगैरे त्यांच्या विरुद्ध लेखन ते वाचलं मी. सावरकरांचे काही विज्ञान निबंध ते वाचले, आणि तेव्हापासून तर खात्री झाली की हे सगळं थोतांड आहे आणि काय देवधर्मात काही अर्थ नाही. आणि मग पुढे पुढे निर्णय अनुभव येत गेले, आणि त्याच्यात 100% खात्रीच पडली. आता एक साधं उदाहरण लागतो. आमच्या वाईमध्ये नदीला पूर येतो. पूर आला की ते बायका जरीच्या साड्या नाकात नद घालून तबक पूजेचं घेऊन त्या कृष्णाबाईची ओटी भरायला जातात. म्हणजे ते हळद कुंकू फुलं व्हायची, त्या नदीला खण व्हायचा आणि नारळ टाकायचा नदीत. आणि तर ते म्हणजे कृतज्ञता कुठल्याही गोष्टीबद्दल व्यक्त करण्याचा प्रकार तो एक चांगला मार्ग आहे. पण ते गमत म्हणजे आम्ही पोरं तिथं पोहणारी जी असायची ते लिट अहो काकू लांब नका टाकू नारळ बरं का, म्हणजे यांना काढायला सोपं. तर काकू म्हणे हो मेले तू हातातच देते बरं का, म्हणे कशात पण देत. ते नारळ पकडायचा आणि तो फोडून घ्यायचा. हे बुद्धिमुक्त पोरांची चालायची. त्या बायका प्रार्थना करायच्या नदीची की आमची मुलं लेकर तुझ्या अंगा खांद्यावर खेळतात, तर
त्यांचं संरक्षण करतो. तर ते तसं ती कृष्णापैकी ऐकायची नाही, दरवर्षी 1-2 पोरं तरी बुडून मारायची. तर मी विचारतो, आता आमच्या वहीत 1 डझन नदीच्या काठाला देवळे आहेत, जास्त असतील. हो त्याची शेजारी घटना घडती, हो तो काय ते थांबत नाही. एका बाईने आमच्या नदीत जीव दिला होता आणि तिथे ते परत बाहेर काढलं होतं. ती सगळी गर्दी जमली होती. एक लहान मुलगी होती 5-6 वर्षाची. त्या आईला विचारते, त्या काही ती बाई मरत होती, ते गणपतींनी का नाही वाचवलं तिला. आणि त्याच्यापेक्षा हरिवर की म्हणजे आमच्या गावात एका देवळामध्ये त्या देवाच्या मूर्तीच्या भोवती प्रदक्षिणेचा मार्ग होता. तिथे एका बाईला गाठून एका माणसाने, म्हणजे त्या तिथल्या देवाच्या पुजाऱ्यांनी तिला बलात्कार केला होता. त्याला नंतर काढला, शिक्षा झाली. पण तेव्हा आम्ही विचारायला आलो की मग देवाने का नाही ते अडवलं त्या माणसाला. बरोबर आहे. तर ते आम्ही गमती नव्हतं. तर ते देवाची पाठ होती ना, त्यांना दिसलं नाही ते काय चाललंय. त्याच्या पाठीमागे झालं सगळं. तर असे बरेचसे अनुभव आहेत गेले. आणि की साध्या डोळ्याला दिसणार गोष्टी आहेत. आणि मग आम्हीच विचारायचो की समजा एक मुलगा आहे, त्याने गणपतीला प्रार्थना केली, मी पास होते, मग तो होईल का पास? समजा एखादं खूप हुशार मुलगा आहे आणि मी प्रार्थना की हा लगेच नापास होती, देवा ऐकेल का? किती मनापासून केली. तर ते शक्य नाही. म्हणजे हे सांगता माझी सांगितलं म्हणून हे फक्त डोळे मनाला आधार म्हणून या सगळ्या गोष्टी असतात. त्या खोटे ते अगदी 100% हे तुम्हाला अगदी तेव्हा जाणवलं. आणि तेव्हा तर आम्ही असं म्हणून दाखवायचो बाकीचे देव मानणारे लोकांना, अरे नवस करणं म्हणजे म्हटलं देवाला लाच देणार काय. म्हणजे तलाठीला आपण म्हणतो, हा घे रुपये पण माझा दाखला दे बाबा. तसं म्हटलं, हे तुला नारळ फोडतो, मला हे काम कर. पण मग तुमचे जे सगळे मित्र होते वगैरे, त्यांना तुमचं म्हणणं पटायचं का? किंवा अजिबात नाही, अजिबात नाही पटायचं. ते म्हटलं मला बात घालायची की असं कसं असं देव नाही म्हणणं कसं झालं म्हणून ते म्हणलंच पाहिजे, असतोच तो थोर. आणि त्याला म्हटलं, अरे मग हा माणूस इतकी भक्ती करतो, हा दरिद्री का राहतो? त्याला त्याचं उत्तर ते त्याची श्रद्धा पुरेशी नाही. आता श्रद्धेचं माप कसं काय लावणार आपण, याची पुरेशी द्यायची नाही. तर आणि ही विषमता इतकी प्रकर्षाने दिसायची की रोज 10 घरी पूजा सांगणारे आमचे नानोकाका भटजी होते. ते बिचारे कसे बसे दारिद्र्य दिवस काढे. आणि ज्यांच्या घरी पूजा सांगतात ते सगळे शेडजी, डॉक्टर, वकील मंडळी ती चेन्नईत मजेत जगत असायची. तर म्हणजे हा माणूस इतक्या देवांच्या पूजा करतो रोज. तर मी मुलाशी म्हटलं तसं, ते वडील माझे कॉलेजमध्ये असताना पुण्याला, घरची परिस्थिती अगदी बेताची होती. वडील तर ते आजोबा वैदिक ब्राह्मण म्हटलं काय त्यांना मिळणार प्रॉब्लेम. तर ते 4 ठिकाणी सकाळी पूजा करायची, देवाची पूजा. तिथले नातूर सरदार होते मोठे त्यांच्याकडे. आणि शनिवारी त्या शनीच्या पारावर एकादशी करायची. तर ते नंतर घरी आमच्या जेव्हा आम्ही मुलाला लहान होतो तर ती आई मागे लागायची, अहो ती पूजा अजून देवाची कोणी केली नाही, तुम्ही करा. मी आयुष्यात खूप पूजा केल्या आणि सगळं भरपाई म्हणजे ते ओव्हर टाईम झालं पूजेत. कारण चर्चा घरी अशी कित्येक वर्ष पूजा. तर तसं ते रॅशनल विचार करण्यासाठी खरोखर जो रॅशनल विचार करेल त्याला गोष्टी निश्चित पडतील की पूजा करणं काय होते, व्यर्थ सगळ्या गोष्टी आहेत, त्यांनी काही उपयोग होत नाही. मी आपले गंमत म्हणून उदाहरण देतो. मग पुण्यात जेव्हा क्रिकेटच्या मॅच व्हायच्या त्या म्हटलं, त्या पाकिस्तानच्या कॅप्टननी सिद्धिविनायकाला नमस केला की आमची टीम जिंकू दे. आणि हिंदुस्थानच्या कॅप्टननी वाडेकर कोणता त्याने हाजी अलीला नमस केला. तर कोणाचं मान्य होईल? म्हणजे हा आपल्या धर्माचा म्हणून तो नापास केला त्याला का ते जास्त चांगला खेळ ज्याचा आहे तो संघ जिंकेल. म्हणजे नवस करणं काय किंवा त्या ज्योतिषाबद्दल ती मोठं लिहिलेलं होतं मी. नाही म्हणजे तुम्ही या संपूर्ण काळामध्ये
एकीकडे तुम्ही डॉक्टर झालात, त्याच्यानंतर तुम्ही वाईमध्ये तुम्ही जवळपास 100च्या वरती तुमच्या प्रसूती म्हणजे ही ऑपरेशन काही वेगवेगळी सर्जरी केली, पण सगळ्यात महत्त्वाचं विनामूल्य तुम्ही कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया पण केल्या. म्हणजे तुमचं हे काम तर चाललेलंच होतं, पण मला तुमचं कौतुक वाटतं की तुम्ही पोहणं, ग्लायडिंग, टेनिस आणि जर्मन भाषेवरती तुमचं असलेलं प्रभुत्व, म्हणजे आज जर विचार केला तर तुमचं मराठी उत्तम आहे, इंग्रजी, कारण त्यावेळेला तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया आणि दुसऱ्या बाजूला टाईम या मॅगझिनच्या मध्ये तुमचे वाचकांची जी पत्र असायची त्याच्यामध्ये तुमची ही सगळं म्हणजे दरवेळेला तुम्ही सातत्याने पत्र लिहित गेला. प्रचंड तुमचं वाचन होतं, पण शेवटी तुम्ही अल्पमतात होतात. म्हणजे हा जो बुद्धी प्रामाण्याचा म्हणूयात काय त्याला जो शिक्का असेल, पण दाभोळकरांच्या बरोबर तुम्ही गेला आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आणि त्याच्या अगोदर वाईलाच आपण तर्कतीर्थांच्या बरोबरीने तुम्ही बुद्धिप्रामाण्यवादी मंच जो होता तो तुम्ही स्थापन केलात आणि दुसऱ्या बाजूला दाभोळकरांच्या बरोबर अंधश्रद्धा समितीचं काम. हे दोन्ही अनुभव तुम्हाला अधिक सजग करणारे ठरलेत का? दोन्ही अनुभव तुम्हाला हे सगळं जे काय करतं ते तुम्हाला अधिक सजग करणारं, अधिक तुमचं व्यक्तिमत्व एकीकडे धारदार आणि एकीकडे लोकांच्या संदर्भात. तुम्ही जसं म्हणला की जर्मन भाषा, ग्लायडिंग किंवा पोहण्याचे असेल, टेनिस असेल, या सगळ्या गोष्टी माझं व्यक्तिमत्व जास्त समृद्ध व्हावं किंवा त्याकरता केल्या. आणि हा बाकीचा विचार होता, हा सामाजिक विचार होता. बरोबर की म्हणजे तुम्ही छंदही जोपासत होता. मी देऊ नये, पण तुकाराम महाराज म्हणायचे की बुडती हे जन देखवे ना डोळा. इतक्या विचित्र पद्धतीने विचार करणारे लोक कसे काय असतात बुवा, त्यांना काहीतरी योग्य मार्गाने विचार करणं पण शक्य झालं त्याच्याकडे किंवा सांगितलं तरी पाहिजे असं असा योग्य मार्ग आहे. म्हणून तर आम्ही बुद्धिप्रमाणे देवांचं स्थापन करायला ठरवलं होतं. बरोबर. तर ते यांचं शास्त्रीजींचा सेक्रेटरी होता राम कोलोटकर, तो आमचा मित्र. कोण? राम कोलोटकर. हो. तर तोंडा अरे तुम्ही शास्त्रीजीने का नाही विचारत म्हणलं, ते याच विचारायचे आणि ते नक्की येतील. आम्ही शास्त्रीजीने विचारलं, तुम्ही अध्यक्ष व्हा म्हटलं, अगदी जरूर. त्यामुळे पुण्यात एक मेळावा घेतला होता आणि त्याच्यामध्ये खूप निर्णय लोकांची भाषणं झाली या विषयावर. आणि त्यात काही नंतर काही तिथे पंडित आले होते, त्यांनी आक्षेपही घेतले, त्याला शास्त्रीजीने उत्तम उत्तरं दिली आणि ते वर्तमानात त्याचे रिपोर्ट आले होते. आणि तो मेळावा संपल्यावर माझ्याकडे 5-6 लोक पुण्यातले आले, म्हणले तुमचे फार चांगले विचार आहेत आणि आम्ही अशाच विचाराचे आहोत, तर आपण सगळे एकत्र मिळून काहीतरी त्याच्यात हे करता येईल का? तर म्हटलं फार चांगली गोष्ट आहे, म्हटलं मी येईन. पण त्यावेळेला असं व्हायचं की हे बहुसंख्य आमचे लोक त्याच्यात काम करणारे हे पुण्यातले होते. त्याच्यामध्ये विजूभाई देसाई होते, नंतर एक आमचा आलमेडो म्हणून एक ख्रिश्चन माणूस होता, ताहिर पुण्याला, ताहिर पुणा मुस्लिम होते. तर म्हटलं हे सगळे आपण एकत्र पुण्यात होते आणि वाईतनं आम्ही मग जायचो तिथे. माझे 2-3 मित्र होते ते या विचारायचे आणि काही मित्र तर विचार तुझ्याबरोबर ते चर्चा जातोय ना, आपण त्याच्याबरोबर जायचो असे होते. आणि पुष्कळ त्यावेळेला कॉलेज असल्यापासून असेच काहीतरी इरॅशनल विचार मांडणारा एका माणसाचा त्याला मी आक्षेप घेतला होता की, तर तो म्हणलं तुम्ही असं पत्रापत्रीने काय होणार नाही, तुम्ही तर प्रत्यक्ष माझ्याशी बोलाले. ते आम्ही प्रत्यक्ष चर्चेला गेला, प्रवचनावर तिथे गेलो होतो. तर त्यांनी बरीचशी चर्चा केली. अर्थात मी त्यावेळेला अगदीच बालबुद्धिमंत अशा असल्यामुळं ते काही पाहिलं त्याला मला फार उत्तर देता आलं नाही. तर ज्ञानेश्वरी उदाहरणं द्यायचं ते मग आमच्या एका मित्राने त्याला चांगलं उत्तर दिलं. तर म्हणते तुम्ही ज्ञानेश्वर मानता का? तर तो म्हणला ज्ञानेश्वर मानता का म्हणजे काय म्हणला. तर म्हणतात त्यातले योग्य विचार असतील ते मानतो, म्हणजे अयोग्य असतील ते नाही मानत. त्यामुळे असं 100% मानणार आम्ही कोणी मानतच नाही. तर अशी अनेक उदाहरणं सांगता येतील की त्यावेळेपासून
अशा तऱ्हेचे विचार होते ना, हा मी तो ग्रंथ काढला. त्याच्यातर्फे आम्ही पुण्यात 2 वेळा हे परिषद घेतली होती, वार्षिक अधिवेशन म्हणतात तशी. वाईला एकदा घेतलं होतं. बर आणि असे निर्णय मग कोणी पुस्तक आमच्या लेखांनी लिहिलं होतं, काहींनी मी भाषांतर केली होती. मी फारसं काही जोरात नाही, पण तुम्ही बरीच जसं आम्हाला जमेल म्हणजे तेवढं मला काम वाटतं त्या पुस्तकाचं नाव मला आता आठवत नाही, पण शहाणे करून सोडू किंवा अशा तऱ्हेचं एक जरा शहाणे ते होऊया. पुस्तक नंतर ते लिहिलं नंतर लिहिलेलं आहे. ते त्यावेळेस नाही. हा पण या सगळ्या प्रयत्नातून ते पुस्तक हा ते म्हणजे त्याची हा, किंवा- हे आली. पण तुमच्यावरती महात्मा गांधींच्या धर्ममीमांसाचा पण भरपूर पगडा किंवा प्रभाव आहे असं म्हणू. महात्मा गांधींनी एके ठिकाणी म्हटले, जे तुम्ही त्या पुस्तकात पण लिहिलेलं आहे, की सर्व धर्म सत्य आहेत, हो. पण सर्व धर्मात चुकीच्या गोष्टी पण भरपूर आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण मला इतकंच वाटतं की आपली आतून अशी प्रार्थना पाहिजे की मी एक अधिक चांगला हिंदू होईन, मी अधिक चांगला मुस्लिम होईन, मी अधिक चांगला ख्रिश्चन होईन. तर मला असं म्हणायचं आहे की आत्ता आपण बोलतोय तरी पण दुसऱ्या बाजूनी पण बघा, आजच्या काळाशी संबंधित आपण बोलतोय. परमेश्वर आहे म्हटलं ना की बरं वाटतं, आणि परमेश्वर नाही म्हटलं की असुरक्षित वाटतं. त्याचं कारण लहानपणापासून मनावर जडलेले संस्कार, आणि हे इतकं आता लहानपणी ते पोराला काही कळत नसतं. समजा तुम्ही कुठेतरी ट्रिपला गेलात, ते देऊळ आहे, ते हा देवबापा आहे नमस्कार करायला. तो ते समजा घरी त्या असला, मुलगा परीक्षेत पास झालाच ना, हे पेढे आधी देवापुढे ठेव. बरोबर आहे. समजा पगार मिळाला, पहिला पगार देवापुढे ठेव. तर तो देव आहे हे लहानपणापासून बिंबवतात. घरी बिंबवलं जातं, शेजारी पाजारी बिंबवलं जातं, शाळेत बिंबवलं जातं, भोवताच्या लिखाणात, सगळ्या वर्तमानपत्र काय किंवा पुस्तकं काय, माध्यमामध्ये. आणि आता मालिकांना हे तर काय एकांकिका त्यातल्या विचारू नका. त्या प्रचंडच, म्हणजे ते बडीमार होत. म्हणजे आपण खरं तर आता सगळ्या सुधारणा स्वीकारल्यात. म्हणजे आत्ता बघा, आपण मगाशी बोलत होतो, बसलो होतो, की लाईटचं बटन दाबलं की लाईट लागतो. खरं तर याचा एडिसननी पण असाच विचार केला असेल, आणि एडिसननी आपल्या बुद्धीला प्रश्न विचारला असेल की काय करायला पाहिजे, आणि मग अमुक एक विचार केला तर तो लाईटचं बटन दाबल्यावर लाईट आला. चंद्र हा देव नाही आहे, सूर्य हा देव नाही आहे, हे सगळं मला माहिती आहे वगैरे, पण तरीसुद्धा आपण मानतो, किंवा आपल्या समाज माध्यमांवरती अशा तऱ्हेचे काही वेळेला मेसेजेस पण होत जातात. आणि दुर्दैवाने तरुणांची गर्दी अशा खूप कार्यक्रमांना, किंवा जिथे असं देव, श्रद्धा आणि याबद्दलचं काहीतरी सांगितलं जातं, इथे असते. प्रत्येक गोष्ट खरं धर्माच्या निकषावर घासली गेली पाहिजे असं नाही आहे खरं, अजिबात. बुद्धीला विचारलं पाहिजे. म्हणजे माझ्या घरामध्ये नळाला पाणी नाही आलं तर मी देवाला नाही विचारणार ना. तर त्याच्यामुळे मी काय करेन की तो विशिष्ट व्यक्तीला तो फोन करेन. हे सगळं आहे. या बाबतीत तुम्हाला असं काय वाटतं? म्हणजे माझा प्रश्न तुम्हाला मी असा सांगू आहे. की या शाळेत आणि कॉलेजमध्ये असल्यापासून मी या लोकांना अशी उदाहरणं देतो ओके. की आत्तापर्यंत जगापुढच्या ज्या ज्या समस्या होत्या, हो, त्यातली एकही समस्या धर्मामुळे किंवा देवामुळे सुटलेली नाही. आता अगदी जुन्या काळापासून आपण गोष्टी घेऊ. देवीची साथेची हजारो लोक मरायचे, प्लेगची साथेची हजारो लोक मरायचे, इन्फ्लुएन्झाची साथ आली ती या जगाची मागच्या शतकाच्या सुरुवातीला लक्षावधी लोक मेले होते. आता या संकट दूर कर असे म्हणत भारतात तर सगळ्या ठिकाणी यज्ञ चालायचे, इतर ठिकाणी पूजा प्रार्थना चालायच्या, बाकी सगळ्या ठिकाणी काहीतरी अल्लाची करुणा वाका किंवा दुवा मागा असं सगळ्या गोष्टी चालायच्या. यातले कशाचाही परिणाम झाला नाही. ज्या वेळेला शास्त्रज्ञांनी विचार करून, अभ्यास करून त्याची लस शोधून काढली, तेव्हा ते देवी निर्मूलन झालं, ते प्लेगचं निर्मूलन झालं. आणि हळूहळू तर हे परवा एकाने आक्षेप घेतला होता की विज्ञानामुळे किती तोटे झालेत माणसाचे, त्याची यादी करण्यात त्यांनी ते
कोरोनाचं सांगितलं. कोरोना चुकीचे उपचार केले त्यामुळे किती लोक मेले बरं. तर ते कोरोनाचे सुद्धा या शास्त्रज्ञांनी विचारून लस शोधून काढली, हो म्हणून तो कोरोना दूर झाला. हो आणि तो देवी ही कुठल्या तरी देवीचा कोप झाल्यामुळे होते अशी कल्पना राहायची. कॉलरा हा कुठल्या तरी याच्यात कोपा आणतो, कॉलरेचा गाडा करायचा, मरियाचा गाडा तो आपल्या गावात सोडून दुसऱ्या गावाच्या हद्दीत नेऊन टाकायचा, अशा पद्धती. म्हणजे हे काय शास्त्रीय विचार किंवा हे नाही. आणि तुम्ही या कशा गोष्टी मान्य करता. माई आते बहीण होती बरं का, हो आणि तिची डिलिव्हरी आहे, ते लहानपूर्वी त्याला देव काढले होते. देवी काढल्यानंतर ते आजारी पडले. तर ते त्या आत्या आमची म्हणजे ती आई, हो ते देवी म्हणजे ही देवी या मुलाला झालेली आहेत. म्हणजे देवी आपल्या घरी आली आणि तिने सवाष्णी जेवायला घालायची, तिची खाणं आणि ओटी भरायची त्या देवीला संतुष्ट करण्याकरता. तर मी त्या मुलीला विचारलं, अगं तू एवढी सायन्स शिकणारी मुलगी आणि तू हे असल्या फालतू गोष्टी, तुला व्हायरसमुळे देवी होती ते लस दिल्यावर जाते माहीत नाही का? तर ती म्हणजे मला सगळं माहिती आहे, म्हणत आमच्या आई सगळे हट्ट करून बसले, असं केलंच पाहिजे, त्याला काय करणार. पण हाच प्रश्न जसं तुमच्या काळात होता हो. तसा आजही 2025 साली पण असा विचारला जातो. तर धारयती इति धर्म असं आपण म्हणतो. तर मग युवकांनी, तरुणांनी, तुम्ही आता म्हणालात की त्यांना मी खूप गोष्टी सांगतो, पण कोणता धर्म आचरावा तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे याचं उत्तर या मुलांना आपण जर सांगायला गेलो तर त्यांनी कोणता धर्म? मी मगाशीच म्हणत असं, विज्ञाननिष्ठा आणि मानवतावाद यावर आधारित जीवन प्रणाली. धर्म त्याला नाव द्यायचं कारण नाही, त्याच्याकरता कुठली देवता, कुठला धर्मग्रंथ, कुठले कर्मकांड, कुठले पूजा. म्हणजे हे शाळेपासून शिकवलं गेलं पाहिजे. शाळेपासून शिकवलं जात नाही. मी म्हणतो कुटुंब, शाळा, भोवतालचा समाज आणि प्रसिद्धी माध्यम ही सगळी इतकी घणाघात करत असतात त्या तरुण मुलांच्या, लहान मुलांच्या. शाळा, पालक म्हणजे एकीकडे शिक्षक, दुसरीकडे पालक, तिसरीकडे माध्यम आणि एकूण तुमची ही जी समाज व्यवस्था आहे, या सगळ्याच्या मध्ये आपल्याला याचं हॅमरिंग करावं लागेल, याबद्दलचा काही करावं लागेल. पण आत्ता तुम्ही असे म्हणालात बघा बोलता बोलता की सनातन तुमच्याकडे हे होतं, पण सनातन या शब्दाचा अर्थ नित्य नूतन असा आहे. म्हणजे जो बदलत राहतो, त्यामुळे धर्म याचा नेमका अर्थ तो नेमका विरोधी आपण अर्थ घेत असतो. जुन्या काळापासून चालत आलेलं ते म्हणजे सनातन. त्यामुळे आपण म्हणालो बघा की वाईच्या पाठ्यशाळेमध्ये सुद्धा धर्मकोशाचं काम चालू आहे, हिंदू या धर्मकोशाचं. पण ते गेली 40 वर्ष चालू आहे. पण ते का बरं चालू आहे? कारण हे जे सनातनत्व आहे, म्हणजे हिंदूंच्या, म्हणजे या हिंदू धर्मातला जो होत असणारा जो बदल आहे, त्या बदलाचंच काम हे चालू आहे, त्याचा शोध चालू आहे. म्हणून हे इतकी वर्ष, म्हणजे ॲक्च्युली मला असं वाटतं की ते काही रखडलेलं नाहीये, ते काम चालू आहे असं मला वाटतं. हो, अगदीच खरं आहे ते. आणि याच्याकरता मी आधार म्हणून शास्त्रीय जे वैदिक धर्माचा इतिहास पुस्तक आहे, ते पुस्तकाचं तुम्ही घेतलं. वैदिक काळी धर्मासंबंधी किंवा काही ज्या वेळची जीवन पद्धती त्यासंबंधी काय कल्पना होत्या आणि त्या कशा बदलत, मग त्या वेदकाळामध्ये, स्मृती काळामध्ये, पुराण काळामध्ये, इतिहास काळामध्ये आणि यानंतर आता आधुनिक, याच बरोबर त्यांनी अतिशय छान वर्णन केलंय आणि ते असंच चालू राहणार आहे. आणि तुम्ही म्हणता तसं आता जरी हे लोक रॅशनल विचाराचे कमी असले तरी ते हळूहळू त्यांचं प्रमाण वाढत जाईल. आणि आत्ता तर मी म्हणतो की आम्ही ते विज्ञान काही मानत नाही जेवढे, किंवा धर्मात सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणणारे लोक डोंगे असतात, की ते नेहमी दाभोळकर म्हणायचे की त्या विज्ञानातल्या गोष्टीचा तर 100% फायदा घ्यायचा, पण प्रत्यक्षामध्ये हे विज्ञान खोटं आहे आणि धर्मच खरं आहे असं म्हणत राहायचं, हे डोंगेपणा झाला. तर त्यामुळे की ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात सुखसमाधान, आनंद मिळवून देतात त्या तुम्ही स्वीकारता आणि त्याचा काही संबंध नसणारा तो धर्म तो श्रेष्ठ म्हणून मानता. तर त्याचं कारण एक असं की शास्त्री आम्हाला नेहमी सांगायचे की धारणा धर्म म्हणजे तो नुसती धारणा करतो, माणसाला एकत्र आणतो असं नाही, तर तो उद्धार करतो. म्हणजे काहीतरी त्याची
आध्यात्मिक पातळी हो. ही उंचावतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सुख लावावं किंवा आनंद लावावं म्हणून बाकीचे प्राणीही प्रयत्न करतात. बरोबर आहे. मग माणूस त्याच्या वेगळा काय आहे, तो त्याच्यापेक्षा वरच्या पातळीचा विचार करून मग हे खरं सुख कशापासून मिळेल, मग ते कशामुळे या सगळ्या वस्तू किंवा एकमेक संबंध असा काहीतरी विचार करतो, वरच्या पातळीवर पोचवतो तो धर्म. बरोबर आहे. पण आता म्हणजे आपण अगदी शेवटाकडे जाऊया. म्हणजे सुरुवातीपासून आपण जे बोलतोय, अगदी सुरुवात आपण जेव्हा केली त्यावेळेला देव आहे, देव नाही, आस्तिक आणि नास्तिक असं आपण अगदी तुम्ही सोपेपणाने सांगितलं. तितक्याच सोपेपणाने आज जर आपण सर्वांना, म्हणजे जरी आपण असं म्हणत असलो तरी माणूस काय म्हणतो की मला श्रद्धा आहे बाबा माझ्या मनात, आणि कोणाची आपण श्रद्धा त्या श्रद्धेवरती घाव घालत नाही. आपण फक्त मला असं वाटतं की आपण इथे विचार कशाचा करतो, तर जर देव आहे म्हणून आपण जर काही धर्मग्रंथ वाचत असू, मी म्हणते की जसं तुम्ही पहिल्यांदा म्हणालात की हिंदू धर्म त्याच्यामधले 4 वेद आहेत, तर हे 4 वेद महर्षी व्यासांनी 4 जणांना, 4 शिष्य होते त्यांचे, मग त्याच्यामध्ये मला वाटतं वैशंपायन असेल, पैल असेल, जैमिनी असेल, सुमंत असेल, यांच्यावर त्यांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 वेद केले, उपनिषद वगैरे सगळे आली. तर याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणून ज्या उत्सुकतेने तुम्ही ते वाचायला जातात, तीच उत्सुकता धर्म का नाही किंवा त्याच्याबद्दलचा विचार करणारी ही पुस्तकं वाचली तर काय बिघडतं? अगदी खरं आहे. आणि एक सांगतो की हा नास्तिकता हा कुठला असं मी मग म्हणतो निरीश्वर वाद वगैरे असं नाही. हा, तर तो रॅशनल विचाराचा परिभाग आहे. आणि आमचं कुठलं तत्वज्ञान मोठं असं नाही, धर्मग्रंथ कुठला नाही, नास्तिकांचा धर्मगुरू हा मग काय तो म्हणेल असा कोणी पोप किंवा शंकराचार्य नाही. हा, तर हे सर्वसामान्य माणसाने योग्य पद्धतीने, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करावा आणि ते निर्णय योग्य मानावेत. आणि हे सगळे देवाचे धर्माचे निर्णय हे तर्कशुद्ध विचारसरणीवर टिकणारे असतात. आणि तुम्हाला सांगतो की अगदी पक्का धर्म मानणारे किंवा देव मानणारे लोकसुद्धा असं कबूल करतात की वैज्ञानिक पद्धती वापरून देवाचं अस्तित्व सिद्ध करणं शक्य नाही. तर ते हे आणि खरं ही जर आपण छोटी छोटी पुस्तकं जरी, म्हणजे मला म्हणायचं की तरुणांनी किमान आपण विज्ञानाने थोडंसं जरा विचार, म्हणजे विज्ञानवादी व्हा म्हणजे काय की थोडंसं आपल्या बुद्धीला प्रश्न विचारावे, असं काहीतरी करायला पाहिजे. शेवटाकडे जाताना मला तुम्हाला 2 प्रश्न मात्र नक्की विचारावेसे वाटतात की तुम्ही आज 90 वर्षांचे झालेले आहात आणि असं म्हणतो माणूस की 60 नंतर निवृत्त होतो. निवृत्त झाला की त्याचं लगेच काल रिटायर झाला की आज तो जरा थोडासा आनंदाने गमतीने, चला एवढी वर्ष मी काम केलं आणि आता मी जरा थोडी विश्रांती घेणार. तुमचं आयुष्य वयाच्या 60 पूर्वीचं आणि दुसरं वयाच्या 60 नंतरचं असं आपल्या 2 जर भाग केले तर तुम्ही 60 पर्यंत भरपूरच काम केलंय, पण 60 नंतर तुम्ही उत्तुंग काम केलंय. हो, असं एक बाउंड्री लाईन 60च्या आधी अशी कुठली नसते, नसावी. मला ज्या ज्या गोष्टी ज्या काळापर्यंत करता येत होत्या त्या मी करत होतो. 40 वर्षापर्यंत मी टेनिस खेळत होतो, 40 वर्ष कंटिन्युअस. म्हणजे कितव्या वर्षी सुरू केलं आणि किती वर्ष? म्हणजे आता इथे प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापासून. म्हणजे तुम्ही शेवटचं टेनिस कधी खेळला? मी 20 वर्षात होतो तेव्हा सुरू केलं, 65 वर्षात 65 वर्षापर्यंत तुम्ही टेनिस खेळतो. सर्जरी म्हणाल तर मी 5-6 पुढे अनेक वर्ष, म्हणजे असं नेमकं सांगताना केव्हा थांबवली, पण साधारणपणे 80 वर्षाचा होईपर्यंत तर निश्चितच मी सर्जरी करत होतो. 80व्या वर्षापर्यंत. त्याच्यात सुरुवात अगदी मेजर ऑपरेशन असलं तर मग मी अनेक कोणते सर्जन बोलवायचो. बरोबरच. त्याच्यानंतर मग काही त्याच सर्जननी करायचं, मी नुसता आजार आणि शेवटी तर मी ते मेजर सर्जरी बंद केली आणि ते दुसऱ्या कोणाकडनं करून गेलं. पण मी मायनर सर्जरी
80 वर्षापर्यंत करत होतो. त्याच्यानंतर मी रोजचे पेशंट पाहणं OPD ही जवळजवळ माझी 85 वर्षाचा होईपर्यंत माझी रोजचे हॉस्पिटलला मी जात असो. अरे जे कोण पेशंट येतील ते बघायचे, तपासायची, औषध द्यायची. आणि त्यामुळे असं एक टाईमलाईन अशी ठरवलेली नाही. आता ज्या गोष्टी मला ड्रायव्हिंग हळूहळू जे पण झालं म्हणजे मी निर्णय घेतले, आपल्याला रिफ्लेक्सेस स्लो झाले, चटकन कोणी अडवालं पोरगं तर ब्रेक मारायला नाही जमलं तर काय करा, म्हणून ते मी ड्रायव्हिंग 2 व्हीलर ड्रायव्हर मी ड्रायव्हिंग त्याच्यानंतर बरेच वर्ष शिकलो, तेही नंतर बंद केलं. सायकलिंग चालू होतं माझं बरेच दिवस, ते ना एकदा आम्ही पोहायला गेलो होतो आणि माझ्या लक्षात आलं की आपल्याला तर स्टॅमिना नाही किंवा असं हे नाही, तेव्हापासून म्हणजे असं निर्णय गोष्टी बंद केले, निर्णय टप्पे असतात ते त्याप्रमाणे झाले. त्या आता 60 वर्षाचं झालं, नोकरी जे लोक असतात ना त्यांची पद्धत असते आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की ठीक आहे सगळं 11 ते 5 आता रोज मी राबत होतो, आता मात्र काही करणार नाही आता. तर हे चुकीचं आहे खरं. म्हणून त्याकरता त्यांनी खरं आधीपासून काही छंद जोपासायचे, काही वाचनासारखं वगैरे नाद लावायचा. आणि हे झाल्यानंतर मी हे करणार आहे असं त्यांनी ठरवायचं. तुम्हाला सांगतो आमचे जर्मन भाषेचे वर्ग SP कॉलेजमध्ये चालायचे संध्याकाळी. तर ते देशमुख म्हणून डॉक्टर होते, ते जवळजवळ 60 वर्ष होते, ते त्या वर्गाला तर आम्हाला त्यांचा आदर्श होता माझ्यापुढे. आणि मी 70 वर्षाचा असताना एड्सची नवीन ती साथ आली होती आणि त्याचं खूप इकडे आसपासच्या भागात आपल्याही पसरला होता आणि त्याचं काही डिटेल माहिती अशी कुठे उपलब्ध आहे. मी त्या इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी दिल्लीची त्यांचा एड्सचा पोस्टल कोर्स केला होता, डिस्टन्स कोर्स, आणि ती परीक्षा देऊन पास झालं. आणि मी त्या परीक्षेकरता इथून सातारला येतो 3 दिवस, रोज 2 पेपर असे त्या परीक्षा होते. तर ते इतर काही शाळेतले शिक्षक वगैरे ते असा बाहेरून कोर्स करणारे ते परीक्षेला देत असायचे त्या केंद्रावर. तर त्यांना माझ्याकडे बघून आश्चर्य वाटायचं. आणि त्यातल्या एकाने शेवटी कबूल केलं. म्हणलं डॉक्टर साहेब म्हणलं आम्हाला तुमच्यापासून आम्हाला स्फर मिळतं म्हणलं. खरंय. पण म्हणजे तुम्ही एक लोकशिक्षकच आहात. पण मला जाता जाता असं म्हणावं असं वाटतं की जरी तुम्ही आत्ता असं म्हणालात की बॉर्डर लाईन नसते, म्हणजे सामान्य माणसं 60 नंतर निवृत्त होतात असं असतं. वैद्यकीय व्यवसायात सुद्धा 80 असतील वगैरे. पण असंही आजच्या काळात आहे की आफ्टर 60 म्हणजे 60 नंतरचं एक परत दुसरं आयुष्य आपलं सुरू होतं. आणि या दुसऱ्या आयुष्याला सुरुवात करण्याच्या पूर्वीच डॉक्टर शंतनूंना आपला काळाने उचलून नेलं. अशा वेळेस मला असं वाटतं की म्हणजे खरं तर एका आयुष्याच्या अशा उंबरठ्यावर शंतनूला नेलं, म्हणजे तो आपल्याला सोडून गेला. हे तुम्हाला तुम्ही हे कसं पेललं? म्हणजे आमच्यासारखे असंख्य चाहत्यांना हे रीतेपण अजूनही जाणवतं आणि ते शल्य आम्हाला बोचतं. पण तुमच्यासारखाच एका बापाला ज्याला वरवर पाहता हा बुद्धिप्रामाण्यवाद आहे, पण तुम्ही जर बुद्धिप्रामाण्यवादी माणूस असेल तर त्याने या संवेदनेकडे कसं पाहावं? अशी अनेक लोकांची कल्पना असते की जो बुद्धिप्रामाण्यवादी आहे तो भावनाहीन असला पाहिजे, निष्ठुर असला पाहिजे, असं तर्ककर्कश असला पाहिजे, किंवा त्याला काही काव्य किंवा यातली काही गोडी नसणारच, शुष्क असलं पाहिजे सगळं. असं काहीही नसतं. त्याही माणसाला भावना असतात, फक्त त्या व्यक्त करण्याच्या काही पद्धती असतात. काही जण फार त्या प्रकर्षाने व्यक्त करतात, काही जण त्या फारशा तेवढ्या बाहेर जाणवू देत नाहीत, पण मनातून त्यांना ते वाटतच असतात. म्हणून मी भेटायला यायचे लोक त्यांना सांगायचं की सगळ्यात मोठं दुःख जर कुठलं असेल तर ते पुत्रशोकाचं दुःख आहे. तर ते आता पण आम्हाला आधी म्हणतं की याला जो रोग झाला आहे तो असाध्य आहे आणि तो केव्हा ना केव्हा तरी याचा
शेवट होणार आहे. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो आता, म्हणजे की मुंबईला टाटा हॉस्पिटलला मी हो. कॅन्सरचा रिफ्रेशर कोर्स होता, त्याला मी गेलो होतो. बापरे. हो. तर तेव्हा आम्हाला त्या सगळ्या तिथल्या व्याख्यानणाऱ्यांनी मी स्लाईड दाखवलेल्या आणि त्या सगळ्या निर्णय कॅन्सर यादी आणि त्या प्रत्येकाची लाईफ एक्सपेक्टन्सी आणि कॅन्सरच्या ह्याच्यात असं की 5 वर्ष जर तो माणूस ट्रीटमेंट सुरू केल्यापासून जगला तर ती ट्रीटमेंट उपयोगी आहे असं समजतात. तर त्याला 5 year सर्व्हायवल रेट असं त्याचं नाव आहे. ओके. तर त्या लंग कॅन्सर याचे रोगी त्याने आम्ही इतके हँडल केले, इतके यांच्या कोणाला केमोथेरपी, कोणाला रेडिएशन थेरपी आणि कोणाला सर्जरी अशी 3 प्रकारांनी कॅन्सरची ट्रीटमेंट चालते. यातल्या एकाही प्रकाराने एकही या रोगाचा पेशंट 5 वर्ष जगला नाही. आता एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचा आकडेवारीचा पुरावा ते माहीत होता आणि मला त्याशी धाकटा भाऊ त्या शंतर होता, पुण्याला असतो. हो. हो. ते दोघं अशांगी दिवशी दुपारी आले इथे आणि आम्ही काहीतरी इतर लोक आले त्यांची ते जास्त तो काही बोलला नाही. नंतर गेल्यावर त्यांनी सांगितलं, म्हणलं शंतनूला कॅन्सर झाला आहे. अरे म्हटलं केव्हा? तर म्हटलं असं असं याच्या सगळे मंगेशकर हॉस्पिटलला टेस्ट झाल्या आणि त्यांनी सांगितलं, म्हटलं कुठल्या भागाचा कॅन्सर? तर तुम्हाला लंगचा म्हटलं माझी छातीत दळवी, हातपाय गाळले म्हणतात. तसं झालं की म्हटलं तो तर म्हटलं फार हे असतं सिव्हिअर. पण ते शंतनूचे बरेचसे क्लासमेट हे तिथे एक्सपर्ट डॉक्टर होते मंगेशकर हॉस्पिटल. त्यांनी त्याला मॅक्झिमम लेटेस्ट ट्रीटमेंट हे ते सगळं केलं आणि अमेरिकेत काही त्याचे मित्र होते डॉक्टर्स, ते त्यांना या इतर डॉक्टरने विचारलं की आणखी काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट असली तर त्याला तिथं पाठवून उपयोग होईल का? ते म्हणले बिलकुल पाठवू नका. इथं जी काय ट्रीटमेंट असते ती वाईट म्हणजे हिंदुस्थानातल्या टॉप हॉस्पिटलमध्ये तीच ट्रीटमेंट उपलब्ध असते. उलट तिथं जो ओळखीचा डॉक्टर किंवा आपला विद्यार्थी किंवा आपला कलिग किंवा आपल्या अशाने जी देखभाल किंवा काळजी घेतली जाते तिथं अमेरिकेत कोणी फोकून विचारणार नाही म्हणून. आणि तिथं आमच्या नंतरही बऱ्याचशा लोकांची तिथल्या अनुभवाची त्यांना अशी चर्चा झाली की दॅट मेडिकल सिस्टीम अमेरिकेची इतकी क्रूर म्हणतात तशी आहे, म्हणजे इट्स इनह्युमन आणि अतिशय कोरडेपणाने सगळ्या गोष्टी वागवणारी अशी असते. त्या इथं शंतनू मॅटर्निटी चालवायचा किंवा मी साधी मॅटर्निटी, तर त्या पेशंट असे तुम्हाला इतके ते कृतज्ञ असायचे की पुष्कळ ठिकाणी त्या डॉक्टरचं नाव मला ठेवलं आहे. तर त्या अमेरिकेत त्या डॉक्टर फिरकतसन आहे, प्रेग्नन्सीचं नाव घेतल्यानंतर जर काही कॉम्प्लिकेशन वाटली तर तो सिनियर डॉक्टर, नाही तर ऑपरेशन करून गेला तर पुन्हा कधी बघितलं नाही त्या पेशंटकडे. नाहीतर ते तिथली मेडिकल पद्धत ही अगदी विचित्र आहे, म्हणजे त्यामुळे आपल्याकडची फार चांगली. तर ते मध्यंतरी अशी चर्चा झाली होती त्या व्हॉट्सअपवर की आयडियल डॉक्टर कुठल्या देशातले. तर मी सांगितलं होतं की ज्ञान या दृष्टीने अमेरिकेतले, पण माणुसकी या दृष्टीने भारतातले. आणि त्यामुळं अमेरिकेत काम करणारा भारतीय डॉक्टर हा सगळ्यात तिथं प्रसिद्ध आणि लोक मानतात त्याला की हा. त्यामुळे तसं ते शंतनूच्या बाबतीत झालं की इथे त्याची जास्तीत जास्त काळजी घेतली लोकांनी. त्याला एक भारीत भारी गोळ्याचा हे ते इंटरव्ह्यूमध्ये येऊ देऊ नका, कारण मी कोणाला सांगितलं नाही आहे, नाही येऊ देणार. त्याला संपलंच आता 1 मिनिट आहे. 10,000 रुपये एक गोळी. हो, अशी रोज एक गोळी अशी आयुष्यभर घ्यायची. खरं आहे. ते आम्ही चालू केल्या आणि त्याला बरं वाटायला लागलं. आणि पहिला वर्षभर
असं हे सगळं होतं. 1 वर्ष त्या गोळ्या चालू केल्या, ते सुधारणा झाली आणि दुसऱ्या वर्षी नंतर मात्र ते डिटेरिओरेट गेले, म्हणजे त्याचा काही उपयोग होईना. आणि शेवटच्या ह्याच्यापर्यंत मी म्हणतो शेवटपर्यंत काम करत राहील ना. 12 जुलै आमच्या घरी मोहित मुलगा आहे त्याचा कार्यक्रम होता वांगणीचे. आणि 13 जुलैला त्याच्या 4 पुस्तकाचं एकत्र प्रकाशन पुण्यात ठेवलं होतं. ते दोन्ही कार्यक्रम त्यांनी अटेंड केले आणि 14ला त्याला ऍडमिट केलं. ते 15 ऑगस्टला ते संपलं. शेवटचा महिना फक्त त्याला हॉस्पिटलमध्ये तो पण शेवटपर्यंत काम करत होता. शेवटपर्यंत हॉस्पिटलला रोज जात होता, ऑपरेशन करत होता. आणि आम्ही त्याला ओरडायचो, कशाला तेवढा त्रास घेतोय, ते आता विसरांनी हे कर. तर तो काही नाही, चालू होतं तसं. तर ते ही जी खरी कर्मयोगी म्हणता येते. आणि पण म्हणजे तुम्ही आत्ता जे बोललात तर ज्ञानाने अमेरिकेतला असेल, पण भारताच्या म्हणजे भारतातला जो मानवतावाद हा जो धर्म आहे, मला वाटतं हाच एक धर्म आहे. म्हणजे मानवतावाद हाच धर्म असायला पाहिजे. म्हणजे फक्त माणुसकी जर आपल्याकडे असेल तर आपण या श्रद्धा, देव ह्या कल्पनांच्या संदर्भातच अडकून न राहता, कोणाची कोणावरही श्रद्धा असो, त्या श्रद्धेला आपल्या काहीही विरोध नसतो. परंतु विरोध कशाला असतो की तुम्ही फक्त बुद्धीलाही थोडं विचारा आणि ती काय म्हणते याला हे करा. पण वाईच्या सारख्या ठिकाणी राहून डॉक्टर शरद अभ्यंकर या आधुनिक काळातल्या लोकशिक्षकाने एकीकडे असं मोठं काम केलेलं आहे की रोटरीचं माध्यम, आणि त्यांनी केवळ वाईच्याच इथे नाही, म्हणजे ज्याला आपण म्हणू की वैद्यकीय असो, सर्व सामान्य माणसांच्या जगण्यामध्ये खऱ्या अर्थाने आरोग्य, आनंद ज्या व्यक्तीने दिला, जो स्वतःसुद्धा तितक्याच रसास्वादाने जीवन जगला. आणि आत्ता ते म्हणाले तसं एखाद्या माणसाला आपल्या पुत्राचे अंत्यसंस्कार करावे लागावे याच्या इतका हा जो पुत्रशोक असतो तो भयंकर असतो. मग त्याच्यामध्ये बुद्धी, प्रामाण्य असणारा माणूस कोरडा नसतो, अर्थातच ते नाहीत. परंतु त्यांनी जगणं हे पुढे केलेलं आहे, कारण त्यांना माहिती की त्यांच्यासारखे सुद्धा असे असंख्य जण असतील. पण म्हणून ते कोणत्याही कर्मकांडात त्यांनी स्वतःला जखडून ठेवलेलं नाही. असा हा मुक्त विचाराचा माणूस आज आपल्याला पाहुणा म्हणून लाभला. आणि इतक्या मोकळेपणाने, डॉक्टर, मी तर तुम्हाला बाबाच म्हणेन, तुम्ही इतकं छान सगळं आमच्या तरुणांना जे सांगायला पाहिजे आज ते तुम्ही सांगितलं की या पुस्तकांबरोबर ही कवाडं उघडा, आणि ती कवाडं उघडली तर वारा आतमध्ये येईल, आणि हा वारा ज्ञानाचा वारा असू शकेल. धन्यवाद. मला नेहमी खरंच आहे, लोक म्हणतात ना, चौथीतल्या मुलाला महाभारतातले शंका विचार. आत्ता लाईट आलेले आहे. चलूया. ठीक आहे, लागली टीव्हीच्या खालची. हां, चल. काल 90व्या वर्षाच्या तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमचं एक पुस्तक प्रकाशित झालं. लेखक होते अरमीन नवाबी यांचं तुमचं देव का नाही हे पुस्तक काल प्रकाशित झालं. वर्ष 90वं लिहिलं पुस्तक, आणि ते भाषांतरित. हे पुस्तक आणि या पुस्तकाच्या लेखकाबद्दल आणि एकूणच त्याच्या आशयाबद्दल मला सांगा. अगदी अवश्य. मी मध्यंतरी अशी मला नास्तिक विचार मांडणारी पुस्तकं मिळतील का त्याबद्दल अमेझॉनवर शोध घेतो. ओके. तर त्याच्यामध्ये वाय देर इज नो गॉड अशा नावाने एक पुस्तक सापडलं. ठीक आहे, हा मुळात हात घातला यावेळी म्हणून त्याची जास्त माहिती वाचली. तर ते इराणमधल्या अरविंद नवाबी नावाच्या एका माणसाने लिहिलं होतं.
आणि मग ते पुस्तक मी मागवलं लगेच आणि ते वाचून काढलं. तर अच्छा. हा इराणसारखा कट्टर धार्मिक देश हो. आणि त्यामधला हा बरोबर आहे. लहानपणापासून धार्मिक संस्कार असलेला माणूस तो त्या धर्माच्या इतका आहारी गेला होता हां की हां. त्यात सांगलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे असं त्याला बालवयापासून वाटत होतं. आणि ते कोणतरी त्याला त्या धर्मवर्गात असं सांगितलं हं. की पण 9 वर्षाचा एखादा मुलगा किंवा 15 वर्षात एखादी मुलगी हो. जरी मिली हां. तर अल्लाह त्याला निष्पाप आहे म्हणून थेट स्वर्गात प्रवेश देतो. ओहो. तर हे त्या मुलाला एक आश्चर्य वाटलं की इतकं सोपा वय असून लोक करत का नाहीत म्हणून तो त्यांनी लहान त्या वयात शाळेच्या छप्परावरनं खाली उलटाकली अरे की बापरे. आपल्याला स्वर्ग मिळावा म्हणून. हं. तर तो मेलावेला काही नाही पण त्याला हाडं मोडली बरं जखमेला 6 महिने लागले बरं व्हायला. बर. आणि तर त्यानंतरही त्याने तो धर्माचा अभ्यास चालू ठेवला ओके. आणि त्या धर्मामुळे आपलं काही समाधान करायचं उत्तर सापडत नाहीत असं म्हणजे इतर धर्माचा अभ्यास केला. अरे वा. आणि शेवटी तो अशा निष्कर्षाला आला की सगळे धर्म हे कुचकामी आहेत आणि हे देव म्हणून जे प्रत्येक धर्म आपल्याला शिफारस करतो की याची पूजा करा याची प्रार्थना करा अरे याची भक्ती बापरे. करा त्याचा काही उपयोग नसतो. आणि तो पूर्णपणे नास्तिक बनला वयाच्या 18व्या वर्षी. 18व्या वर्षी. हा आणि इतकंच नाही तर मग त्याने पुढे जाऊन इथिस्ट रिपब्लिक या नावाची नास्तिकवादी मंडळींची आंतरराष्ट्रीय संघटना उभी केली हो. आणि त्याचा सगळा कारभार अर्थात ऑनलाईन चालतो हो. आणि त्यात खूप लक्षावधी त्याला फॉलोअर्स आहेत अरे आणि ते बापरे. सगळ्या जगभरातून त्यांची एकमेकांची चर्चा विचार विनिमय हा त्या इथिस्ट रिपब्लिकमधनं चालू असतो. तर त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे म्हणून ते मुद्दाम मागवून वाचलं. हो. याचा विषय असा आहे की हां. देव का आहे हं. अशाबद्दल वाद करणारे किंवा असं ठाम मत मानणारे असे लोक जे त्याची कारणं सांगत असतात हं. त्याचं एक एक कारण देऊन त्यांनी अशी 20 कारणं हं. त्याचं फार आपण याला पंचनामा म्हणतो ओ. सर्व विच्छेदन बरोबर. असं करून त्यांनी त्याचं उत्तरं दिली आणि ते अच्छा. अतिशय लॉजिकल भाषेत आणि लोकांना मायानंतर पडतील अशा भाषेत आहेत. अच्छा. काही ठिकाणी थोडा क्लिष्ट भाग होता काही पुनरावृत्ती होती मी कमी केलं तिथला हो. आणि त्याच्यात ते बाकीचं सगळं हे लोकांना समजलं पाहिजे पण त्यांच्यापुढे ठेवण्याकरता पुस्तक लिहिलं आहे. अच्छा. व्हाय देर इज नो गॉडचं हे भाषांतर आहे. व्हाय देर इज नो गॉडचं हे भाषांतर. ते भाषांतर आहे. अच्छा. माझं त्याच्यात लिखाण काही नाही. हो. हे सगळं त्याच लेखकाचं म्हणणं आहे. म्हणजे हे लोकायत प्रकाशनाचं पुस्तक आहे आणि तुमचं भारतातील प्रमुख धर्म हे मनोविकास प्रकाशनाचं पुस्तक आहे. थांबव एक मिनिट. आता आपण तो दुसऱ्या टप्प्यावरती म्हणजे एक मिनिट. तर दुसरा कोणता प्रश्न होता आपला आत्ताचं तुम्ही म्हणालात की आपण हे करूया याच्यावर तुम्हाला एक उदाहरण द्यायचंय. ते नास्तिक लोक आरसिक असतात कोरड्यामध्ये. आता परत ते कर त्यांचं परत हे चालू केलं. सामान्यतः असं असतं की आस्तिक लोक म्हटलं की ते मृदू, आस्तिक लोक म्हटलं की ते कनवाळू असतात आणि नास्तिक लोक म्हटलं की ते कठोर असतात आणि कर्ण कर्कश आणि एकूणच तलवारीच्या धारेसारखी त्यांची अशी म्हणजे बुद्धीला त्यांच्या धार असते आणि काहींना ते पचायला कठीण जातं. याबद्दल काय आहे? फार चांगला प्रश्न आहे आणि याला मी नेहमी अनेक उदाहरणं देतो. अनेक उदाहरणं अशा करता की ते विविध क्षेत्रातली मंडळी स्वतः नास्तिक असून अशा त्याचा कुठलाही त्यांच्यावर आपल्याला आरोप करता येणार नाही. असं पहिले म्हणजे बाबा आमटे यांच्या इतका दयाळू माणूस तुम्हाला दुसरा कोणी आढळणार नाही. यांच्या इतका निस्वार्थी, यांच्या इतका लोकांच्याकरता त्याग करणारा आणि यांच्या इतकं त्यांच्यामुळे कणव असणारा असं माझ्या तरी पाहण्यात कोणी नाही. तर ते त्यांच्या संबंध आश्रमात आणि या परिसरामध्ये एकही देऊळ नाही आणि त्यांनी देवाची प्रार्थना करायला म्हणजे तुमचा रोग बरा होईल किंवा ते देव तुम्हाला सहाय्य करेल असं ते कधीही सांगत नसत आणि उलटं असं करायला स्पष्टपणे विरोध होता. पण त्यामुळे ते बाबा तो कठोर असतो हृदयाचा किंवा ते कनवळू नसतो असं काही म्हणता येणार नाही. दुसरा खेळ तो आरसिक असतो. आता पु ल देशपांडे नास्तिक होते पूर्ण
तर ते अरसिक आहे असं म्हणणारा माणूस आहे अरसिक आहे म्हणेन की त्या रसिक शब्दाची व्याख्याच माहीत नाही मग त्यांच्या संगीतात रस होता, रंगभूमीवर होता, अभिनयात होता, वक्तृत्वात होता, लिखाणात होता, सगळे इतक्या विविध क्षेत्रात त्यांनी कलाक्षेत्रात पुढं मिळाला होता. आणि ते कबूल आहे. त्यांचं एकदा फोन गमतीशीर अनुभव म्हणून सांगतो. बैल आले ते आणि शास्त्रीजींच्याकडे जातात नेहमीप्रमाणे असे. तर आमचा एक मित्र म्हणतात आता काय ते पोलंजात काही राहिलं नाही, तर म्हातारे झाल्यामुळे ते पुन्हा ते याच्या मार्गाला लागलेत, भक्ती मार्गाला किंवा अध्यात्माला. तर विचारावं म्हटलं तर त्यांना आम्ही गेलो त्यांना विचारलं. म्हणजे लोक म्हणतात की वयानुसार तुम्ही ते पुन्हा अशा जुन्या पठडीतले विचार कोण म्हणतं म्हणलं मी असं हे केलं आहे, आत्ता मी सत्यनारायणाला लाख मारायला तयार आहे म्हणलं. तर ते इतकं ते कठीण नसते होते. दुसरे लोक म्हणतात की परमेश्वरावर विश्वास ठेवल्याशिवाय किंवा त्याच्या पुढे लीन झाल्याशिवाय तुम्ही काही यश मिळवू शकत नाही तुमच्या कामात. किंवा शंतनुराव किर्लोस्कर पूर्ण आर्थिक होते आणि त्यांनी आपल्या कार्यात उत्कृष्ट यश मिळवलं. महाराष्ट्रात नंबर 1 जर कोणी उद्योग क्षेत्रात यशस्वी झालेलं तो शंतनुराव किर्लोस्कर ते होते. दुसरं असं की हे लोक नुसते चंगवादाकडे दुखणारे किंवा पैसे मिळवून ते आपले मनासारखं खर्च नाही, यांना काही देव नाही, धर्म नाही, यांना विचार असं वाटतं. तर डॉक्टर श्रीराम लागू देव रिटायर्ड होतो हे उत्कृष्ट चालणारी प्रॅक्टिस बंद करून त्यांनी त्यांच्या आवडत्या विषयाला वाहून घेतलं. भले ते 4 पैसे कमी होत पण माहीत ते रंगभूमीची सेवा, आता रंगभूमीची सेवा वगैरे मोठे शब्द झाले पण तिथे मी माझ्या आवडीचं काम करत राहीन असं ते शेवटपर्यंत म्हणत राहिले. आणि ते काय असे पैशाच्या मागे धावणारे असते त्यांनी कधी ते नाटकाला रामराम ठोकलं असतं ते. आज ना असं खूप अवघड गोष्ट काय झालेली आहे ती म्हणजे असंख्य तरुणांचा समुदाय एका मोठ्या मैदानावरती त्यांना कोणीतरी सांगत असतं की साधा सोपा उपाय आहे की तुम्ही एक अमुक अमुक ठिकाणी जा आणि परमेश्वर काय जो असेल ज्याला आपणच परमेश्वर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आपणच त्याला खरं बनवतो, माणूसच त्याला हे करतो, पण उपास करा, त्यानंतर तुम्ही त्याला बेलाची पानं वाहा किंवा अन्य असं काही गोष्टी करा. आणि त्याच्यामुळे तो त्याच्यात गुंतलेला आहे. कारण माझ्यासमोर येणारा जो समाज माध्यमं आहेत त्या समाज माध्यमात या सगळ्या प्रकाराबद्दलचं सतत काही ना काही येत राहतं आणि झालेल्या साक्षात्कारांच्या विषयी खूप लोक बोलतात. तर तसे देवावरती विश्वास नाही आणि त्याचं प्रमाण काय आहे असं म्हणणारे जे आहेत ते माध्यमांवरती व्यक्त होऊन ते पण असं छोटं छोटं लिहित का नाही. म्हणजे वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर असं खरं होतं की अनेकदा तीर्थयात्रेला एखादी बस चाललेली असते आणि अकस्मात त्या बसचा अपघात होतो आणि काय जातात सगळेजण, म्हणजे निधन पावतात. ही दुर्घटना घडते तरी पण मला माहिती असतं, मन एक सांगतं की नाही आहे परमेश्वर. पण तरुण लोक जे असतात त्यांना मात्र असं वाटत राहतं की या कुबड्या घेतल्याशिवाय माझं गत्यंतर नाही. आपण जरी मगाशी बोललेला असलात तरी पुढच्या 10 वर्षांमध्ये, कारण तुम्ही इतके टेक्नोसॅव्ही आहात, तुम्ही आत्ता म्हणालात की मी ॲमेझॉनवरनं हे पुस्तक मागवलं, हे तुम्ही सगळ्या गोष्टी पाहत असतात, तर पुढच्या एक 10 वर्षांमध्ये या तरुणांच्यासाठी समाज माध्यमांनी किंवा असं त्यांच्यापर्यंत कशा रीतीने आपण पोहोचूया? स्पष्ट सांगायचं म्हणजे असं विचार तरुणांच्यापर्यंत पोहोचणं अवघड गोष्ट आहे. त्याचं कारण असं की आजकाल वाचनाची आवड जवळजवळ संपली आहे तेव्हा असं, आणि त्यातल्या त्यात असं गंभीर काही वाचावं किंवा अशी चर्चा या विषयावरची असेल ते वाचावं असं कोणाच्या सर्वसामान्यपणे तसा कल कोणाचा होत नाही. जसं म्हणजे जे समाज माध्यमं आपण म्हणतो ती बहुतांशी तरुण पिढीच ती चालवत असते किंवा त्यातले कंटेंट्स टाकत असते, वाचत असते किंवा हे करत.
तेव्हा त्याच्यात जर असे कंटेंट आले किंवा मी अमुक ज्योतिषाचा सल्ला घेतला आणि मला तो बरोबर वाटला किंवा मी अमुक देवाची आराधना केली आणि मला त्याचा फायदा झाला, तर ते बाकीच्यांना ते खरं वाटतं. तर त्याच्यावर असे रॅशनल विचार मांडणारेही लोक फार कमी असतात. ते त्याने मांडत राहिलं पाहिजे. आणि असं जर काही इरॅशनल विचार त्याच्यावर आला तर तो लगेच तिथले ते खोडून टाकला पाहिजे. कालच तुम्हाला उदाहरण सांगतो की एका व्हॉट्सअप ग्रुपवर ग्रहणामध्ये काय काय गोष्टी कराव्यात त्याचे सल्ला आला होता. आणि त्यात त्याने ग्रहण काळात अमुक काळापासून धरवेल तमुक काळ संपेल तोपर्यंत जप, दान आणि पूजा अशा 3 गोष्टी कराव्यात असं सांगितलं होतं. अजून ते यांनी गर्भवती महिलांनी काही असं काही सांगितलं नव्हतं. पण तिथे त्याला मी खाली फक्त एक कॉमेंट केला होता, खगरास अंधश्रद्धावर. तसं जे काही आपल्याला आढळेल त्या क्षणी त्याचं हे करा. मागे एकदा एका मासिकात लेख होता की एक स्वामी होते आणि ते असं ते देवाची लाडके म्हणा किंवा असं, आणि तो पहिलं त्याचं प्रचिती अशी आली की त्यांच्या हाताला 6 बोटं होती बरं का. तर म्हणजे हा काहीतरी देवी चमत्कार घेऊन आला. तेव्हापासून त्यांना ती देवी शक्ती त्यांच्याकडे अशी लोकांची खात्री होती. त्याला मी ताबडतोब मासिकाला पत्र की असं काही नसतं. 6 बोटं असणारे ॲबनॉर्मल थोडी असली गोष्ट तरी बरेचसे येतात आणि त्यात कोणी असं स्वामी किंवा ईश्वर भक्त नसतं. तर असं सणा मी काही केलं नव्हतं. तर निदान थोडा विचार करायला त्या माणसाला प्रवृत्त केलं, हेही झालं नसतं. म्हणून किती तुमचा तो विचार चुकीचा असणार असं वाटलं की याच्या काय लक्ष देते तरी त्याचा प्रतिवाद केलाच पाहिजे, तर थोडाफार फरक पडू शकेल. आणि त्यामुळेच या संदर्भात ही जी सगळी पुस्तकं आहेत ती तुमच्यापर्यंत गेलीच पाहिजे. म्हणजे आत्ताचंच देव का नाही हे लोकायत प्रकाशनचं पुस्तक, आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे अरमीन नवाबी यांचं हे पुस्तक आहे आणि याचं हे भाषांतर आहे. हे वाचायला तर काहीच हरकत नाही. आपल्या विचारांशी मिळतं जुळतं असेन किंवा नसेन, पण हे जरूर वाचायला पाहिजे. फार पूर्वी खरं लिहिलेलं आहे जरा डोळस होऊया हे पुस्तक, किंवा जरा शहाणे होऊ हे पुस्तक, आणि आत्ता यावर्षीच 2025 साली आलेलं भारतातील प्रमुख धर्म हे पुस्तक. या पुस्तकामध्ये एक चौकट, अशा अनेक चौकटी या पुस्तकामध्ये आहेत की ज्या वाचताना केवळ ती रंजक माहिती आहे नाही, ते बोचरे चिमटे आहेत आपल्या सर्वांना काढलेले वाचकांना. त्याच्यातली एक चौकट वाचण्याचा मला मोह होतो की एका लेखात मी कोणताच धर्म मानत नाही असं लिहिलं. त्यावर चिडून एका गृहस्थाने मला लिहिलं, असं होणं शक्य नाही, कारण मी जिवंतपणी कुठलाही धर्म पाळत नसलो तरी मी मेल्यावर माझं दहन केलं तर मी हिंदू ठरणार, दफन केलं तर मी मुस्लिम किंवा ख्रिस्ती ठरणार, आणि माझं प्रेत कोल्हा कुत्र्यांना खाण्याकरता रानात टाकून दिलं तर मी पारशी होणार. मी उत्तर दिलं होतं की एकतर मृतदेहाची विल्हेवाट हा धर्मशास्त्राचा विषय नसून आरोग्यशास्त्राचा आहे, आणि दुसरं असं की माझ्या निधनानंतर वरीलपैकी काहीही होणार नाही, कारण मी देहदानाकरता अगोदरच माझं नाव नोंदवलेलं आहे. मला वाटतं ही चौकट आपल्याला सगळ्यांना चपराक मारणारी आहे. आणि या निमित्ताने मी एक सांगू इच्छिते की अवयवदानाच्या संदर्भात डॉक्टर शरद अभ्यंकर यांनी वाईमध्ये जवळपास 100हून अधिक अशा लोकांची संमतीपत्र भरून घेतली, आणि त्याच्यातलं अर्थातच पहिलं संमतीपत्र डॉक्टर तुमचं होतं. एक छोटी दुर्दैवी होतो की अवयवदाना संबंधी नसून देहदाना संबंधी. देहदान हे आपण परत करूया. देहदानाची 100हून अधिक संमतीपत्र त्यांनी भरून घेतली, आणि त्याच्यातलं पहिलं संमतीपत्र डॉक्टर तुमचं होतं. याच अनुषंगाने आणखीन एक विषय म्हणतो की मृत्यूनंतर अंत्यविधी आपण करतो आणि तो 99% लोक या लाकडावरती करतात.
हो. तर तो प्रचंड प्रमाणात लाकडं लागतात त्याला आणि प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होते त्याच्यामुळे. हो. तर वाईमध्ये गॅसवर आधारित शवदाहिनी उभारायची असा मी रोटरीनी प्रकल्प हातात घेतला होता. बर. आणि त्याच्याकरता पुण्यात जे रोटरीने आहेत ते अशा तऱ्हेच्या गॅस भट्ट्या बनवतात. ओके. ते आम्हाला म्हणले मी तुम्हाला ॲट कॉस्ट म्हणजे देतो हे, बर. आणि ॲट कॉस्टच काय तुम्ही करणार असाल तर मी लॉस सोसून सुद्धा म्हणजे माझं त्यातलं कॉन्ट्रीब्युशन म्हणून सुद्धा तुम्हाला ते उभारून द्यायला तयार आहे. मग आम्ही खुश झालो आणि गॅस पैसे गोळा करायला सुरुवात केली. तर कोणीही नाही म्हटलं नाही, सगळ्यांचे काय शक्य होतं त्यामुळे पैसे, दिल. पण तेवढी रक्कम सुद्धा आमच्या जमणं मुश्किल झालं. म्हणजे फारसे ते रस घेऊन पैसे गोळा करायला बाहेर पडणारे लोक नव्हतेच कोणी. आम्ही एक दोघं होतो आणि खूप वर्ष लागली ती एवढी रक्कम जमा व्हायला. तर ते आमच्या भागातले आमदार होते, त्यांनी ती अंगावर घेतलं काम. ते म्हणले हो हे अशा प्रकारे मी म्हणले तर करून देतो. आणि त्यांनी बरीच खटपट करून ते शेवटी जिल्हा नियोजन मंडळातल्या फंडातून पैसे मिळवून तो प्रकल्प सरकारने आणि म्युन्सिपालिटीने मिळून उभा केला तिथे. आणि तो आता उत्तम की चालू झाला आहे. अरे वा. मग आम्ही विचार केला की एवढे पैसे आपल्याला लोकांनी दिलेत आणि ते या गोष्टी करता दिलेत, आपण काय त्यातले त्याच्याकरता खर्च केले नाहीत, सरकारनेच दिले. आता या पैशाचं करायचं काय. तर मी अशी सूचना म्हणली की याचं जे व्याज येईल त्यात जे या गॅस शवदाहिनीचा उपयोग करतील त्यांना प्रत्येकाला 1,000 रुपये आपण अनुदान देऊ. आणि त्याप्रमाणे सुरुवात केली. लाकडाने अंत्यविधी 5,000 रुपये खर्च येतो. गॅसवरती आम्ही करतो त्याला 2,500 रुपये खर्च असतो. आणि तरीही लोक ती आम्हाला गॅस नको, आम्ही आमच्या चालत आलेली परंपरा आहे लाकडावर जाळी तेच करणार असं म्हणून करत राहतात. 30% आम्ही जास्तीत जास्त इथे या शोधाचा उपयोग करणारे लोक भेटले. त्यांना उत्तेजन म्हणून मी आता हा प्रकल्प 1,000 रुपये अनुदान हा चालू केला आहे. म्हणजे खरंच आहे की विचारसरणावर गेलेत. सध्या विचारसरणी नाही तर विचारसरणावर गेले. मला असं वाटलं होतं की ह्याच्या बातम्या आल्या सगळीकडे की वाईट अशा प्रकारचं प्रकल्प, आणि आमच्या आमदारांनी त्याला मत म्हटलं आता गावोगाव हा प्रसार होईल आणि सगळीकडे त्या गॅस भट्ट्याला बरेचशा प्रमाणात हे वाचेल. म्हणून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, आरोग्यमंत्र्यांना आणि वनमंत्र्यांना हे सगळी माहिती पाठवली की असं असं माहिती आहे आम्ही हे सुरू केलं आहे. आणि त्या कोणाचं उत्तरसुद्धा आलं नाही. आणि लक्ष घालून ते विषय सोडून दिलं. तर मी परवाच एका ठिकाणी म्हटलं होतं हे राजकारणी मंडळींना ते आवडणार नाही, पण म्हटलं की खेळ, साहित्य, कला अशा विषयात या राजकारणी मंडळींना शून्य रस असतो, कारण त्यांना मतांची बिगमी होऊ शकत नाही. तर तसा हा विषय आहे की हे लोक आपल्या विरुद्ध जायचे, याला काय ते आमचं परंपरा मोडून गॅसचं काय सांगतो आम्हाला. तर आम्ही पण म्हणून तुम्ही लोकशिक्षक म्हणून काम मात्र अविरतपणे चालूच ठेवलेलं आहे. मध्ये आपण एडिट करूया. आताच बहुतेक झालं. हां, आता तुम्हाला काहीच वेगळं सांगायचं राहिलं आपल्याकडनं?